राहिलंय. आपल्याला तालवाद्यासाठी लाभलेले आहेत कुमार राम सुमंत, हे मकरंद बुवांचे चिरंजीव आहेत. तर त्यांचं स्वागत आपला दत्तभक्त ऋग्वेद रेमणे करतोय. धन्यवाद. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री क्षेत्र नैमिषारण्यामध्ये एका महान यज्ञामध्ये संध्याकाळच्या वेळेला बौद्धिकाकरता, विचाराकरता, चिंतनाकरता आपल्या सगळ्यांचे पूर्वज अनेक ऋषी मुनी बसलेले आहेत. आणि त्यांनी कलियुगामध्ये मनुष्याचा स्वभाव देह आणि गेह याला अतिमहत्व देणारा असेल, तेव्हा आत्मज्ञान संपन्न होण्यासाठी खऱ्या सुखाच्या करता जी लाईफस्टाईल, जी जीवनचर्या आवश्यक आहे, त्याच्याकरता काय ऐकावं, काय करावं, अशी चर्चा करायला बसलेली आहेत. आणि त्यांच्या भाग्याने त्यांना सांगणारा उत्तम मिळाला. त्यांचं नाव उग्रश्रवा ऋषी उर्फ सूत महाराज. आणि त्यांनी सांगायला आरंभ केला की शुकदेवांनी नुकतंच राजा परीक्षितीला श्रीमद भागवत सांगितलं. हे भागवत मनुष्याचं सर्वांगीण कल्याण करणारं आहे. आता पुष्कळ वेळा असं वाटतं भागवत म्हणजे कृष्ण कथा, कारण कृष्णांच्या नातेवाईकाकरता ही कथा सांगितली आहे ना, परीक्षिती करता. कृष्णांची बहीण सुभद्रा, सुभद्रेचा मुलगा अभिमन्यू, या अभिमन्यूचा मुलगा परीक्षिती, या परीक्षितीला भागवत सांगितलंय. कृष्णांची 1-2 वाक्यामध्ये कथा येते, पहिल्या स्कंदात, दुसऱ्या स्कंदामध्ये एखाद्या वाक्यात येते. पण संपूर्ण भागवतामध्ये फक्त 10वा आणि 11वा थोडासा स्कंद, एवढी 1.5 स्कंदच कृष्ण कथा आहे. उरलेली बाकी 10.5 स्कंद इतर खूप विषयाला वाहिलेले आहेत. कसं होतं की भागवत म्हटल्यावर आपल्याला कृष्ण सोडून काही आठवतच नाहीये. कृष्ण आहेच मान, प्रश्नच नाहीये, लक्षात घ्याल. पण कृष्णांचं अंतःकरण काय आहे हे सांगणारं भागवत आहे. त्यांनी लोणी खाल्लं वगैरे हे जे आणि मडके फोडले, फक्त एक अध्याय आहे फक्त पूर्ण भागवतात. पण आम्ही कीर्तनकार प्रवचनकारांनी काय केलं, त्यातला एंटरटेनमेंटचा भाग जास्त वापरला. कृष्ण, राधा नावाचं एक पात्र कोणीतरी घुसडलंय. परत भागवतात कुठेही राधा नाहीये. शुद्ध भागवत ऐकायचं असेल तर काय, हे मी सांगतोय आपल्याला. बरं, शुद्ध. अनेक भागवतकारांतर भागवताचं आमचे गुरुजी सांगता एक ऑर्केस्ट्रा करून टाकलेला आहे. ऑर्केस्ट्रा म्हणून जरूर ऐका, ते चांगलंच आहे, पण भागवताचा ऑर्केस्ट्रा होता कामा नये. एक छान छोटंसं, एक मौल्यवान असं एक मार्गदर्शन त्या स्वरांचं असावं, एवढंच ठीक आहे. पण धांगडधिंगा मध्येच उभं राहून नाचायचं नाही तर मग भागवत कळणार नाही आपल्याला, असं सांगणं चाललंय. बरं, नाही तर आपल्याला वाटेल मी टीका करतोय. अजिबात नाही. त्याकरता मला एक शब्दही खर्च करायची इच्छा नाही, गरजही नाही, त्याचा उपयोगही नाही. असं ते भागवत जे शुकदेवांनी राजाला सांगितलं ते तुम्ही सगळ्यांनी ऐकावं असं मला वाटतं. आणि ऐका एक कथा. वाटलं सरळ कर तुझ्याकडे. एक गंमत झाली, म्हणजे थोडी मजेशीर गोष्ट झाली की नारदांचा चेहरा कधी पडलेला नसतो, पण असा चेहरा पडलेल्या अवस्थेत त्यांनी आपल्या थोरल्या भावांना सनक सनंदनाने ऋषींना नमस्कार केला आणि लगेच प्रश्न विचारला त्यांनी, तुमचा चेहरा तुमच्याकडं, मला काय करायचंय? असं नाही, संतांना असं नसतं. सध्या आपल्याला कसं झालंय, आपल्याला काय करायचं जाऊ दे तिकडं. विवेकानंदांचं वाक्य आहे. स्वामीजी म्हणायचे, सध्या समाजाला एक रोग झालेला आहे, मला काय त्याचं. हमासचं आणि इस्रायलचं युद्ध चाललंय, मला त्याचं काहीतरी वाटलं पाहिजे.
मी त्यात करू काय शकतो सोडून द्या, पण मला वाईट तरी वाटलं पाहिजे ना. निरपराध लोक मरता कामा नये. ते इस्रायलचे मरून आहेत किंवा गाझा त्या तिकडचेही मरून आहेत किंवा युक्रेनचं येऊन तर थांबावं असं वाटायला काय हरकत आहे. यात काही खर्च करायला लागतोय का? आणि ते ऐकून नाही वाटतं का मला सहज वाटलं पाहिजे. अरे कुत्र्यांचं भांडण चाललं, अरे काय हे. आणि ही भूतदया हेची भांडवल संता. संतांचं भांडवल काय? दाढीन गळ्यातल्या माळा हे संतांचं भांडवल नाहीये. तर भूतदया हेची जगात सगळ्यांचं कल्याण व्हावं असं त्यांना तळमळीने वाटतं नव्हे, ते तसा प्रयत्न करतात. अवघाची संसार सुखाचा करीन, ज्ञानोबांनी घेतलेली प्रतिज्ञा आहे. आनंदे भरीन तिन्ही लोक. आपण आपला एकट्याचा संसार सुखाचा करीन फेसबुकवर टाकून बघा. सकाळी स्टेटसला एकाने टाकलं बरं का, सकाळी एका माणसाने टाकलं सकाळच्या वेळेला ते फेसबुकला स्टेटस, किंवा छान सूर्य उगवलाय, चांगल्या प्रकारे वारा सुटलाय, ढग सगळे गेलेत, मग अगदी मोकळं झालंय आकाश, छान ऊन पडलंय, वा 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 वा, आजचा दिवस छान जाणार, ब्युटिफुल डे. लगेच बायकोनी थोड्या वेळानं त्याचं उत्तर दिलं, चॅलेंज एक्सेप्टेड. मी विनोद करत नाहीये, ज्ञानोबांचं धारणा सांगतोय. नारद म्हणाले, होय माझा चेहरा पडलाय, माझा चेहरा पडलाय, पण कशा करता पडलाय नीट ऐका. आता संतांना तळमळ कशाची वाटते. नारद म्हणाले, मी खूप जग फिरलो, अहंत पृथ्वीम यातो ज्ञात्वा सर्वोत्तमामिती, पुष्करंच प्रयागंच काशीं गोदावरीं तथा, हरिक्षेत्रम कुरुक्षेत्रम श्रीरंगम सेतुबंधनम एवमादिषु तीर्थेषु भ्रममाण इतस्ततः. मी खूप जग फिरलो आणि पूर्ण जगामध्ये पृथ्वी, आपल्या आकाशगंगेमध्ये पृथ्वी नावाचा लोक आहे, फक्त आपण नव्हे, अशा अनेक पृथ्वी आहेत. बरं, त्याला भूलोक म्हणतात. सगळ्यात बाहेरचं सर्कल भूलोक, त्याच्या आतलं सर्कल भुवरलोक, त्याच्या आतलं सर्कल स्वरलोक, महरलोक, भू भुहा स्वहा महा जनोलोक, तपोलोक, आणि सगळ्यात शेवटी आहे तो सत्यलोक. आपण पोहे खातो त्याची डिश असते की नाही अशी खोलगट, अशा दोन डिश कल्पनेने एकत्र आणा, एकमेकांवर ठेवा कल्पनेने. मग त्याचा जसा आकार होतो ना तसा आपल्या आकाशगंगेचा आकार आहे. अंदाजाने फुगलेली पुरी असा आकार आहे आपल्या एका गॅलेक्सीचा. आणि यामधले लेयर्स आहेत असे असे, अशा कल्पनेने अशा रिंग काढा डोळ्यासमोर. आपल्या एका आकाशगंगेबद्दल बोलतोय. बरं, हे 3ऱ्या आणि 5व्या स्कंदामध्ये भागवतात फिजिक्स येतं. खूप मोठं आहे भागवत, लक्षात घ्या. आणि हे कळल्याशिवाय, पंचीकरण कळल्याशिवाय भागवत कळत नाही. हिरण्याक्षाचा जन्म हा जनोलोकात झालाय आणि तो इथे पृथ्वीवर आलाय. एलियन्स थिअरी आहे ना आता, एलियन्स आपण ऐकतो ना, असा तो एलियन आहे, लक्षात घ्या आत्ताच्या भाषेत. बरं, आमच्याकरता एलियन नाही वाटत, आमच्याकरता तो दैत्य आहे, दितीचा मुलगा. हे सगळं कळायला अवघड आहे. साधारणतः काय होतं, हे बहुतेक सगळे अवतार आपल्याला भारतातच झाले असं वाटतं. व्हॉट्सअपवर मेसेज करतात, सगळे अवतार भारतातच का, आणि मग आपल्याला आपल्या धर्माचीच किळस यायला लागते. कारण हे काय आहे असं वाटतं, कारण आपण यातलं फिजिक्स अभ्यासलेलं नसतं, आपण इथली केमिस्ट्री अभ्यासलेली नसते, आपण इथलं भौतिकशास्त्र, आपण इथलं रसायनशास्त्र, आपण इथलं जीवशास्त्र अभ्यासलं ना भागवतातलं, की भागवतातला आपल्याला अंदाज येतो किती व्हास्ट आहे आणि किती डीप आहे. अत्यंत सखोल आणि अत्यंत विस्तृत असं भागवत आहे. अरे अणुबॉम्बचा, अणूचा, बॉम्बचा नव्हे, अणूचा सगळ्यात छोट्या परमाणूचा उल्लेख इथे येतो. आणि तो परमाणू सुद्धा इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स यांच्या विविध प्रकारच्या थरथरण्याने तो आहे असा उल्लेख येतो. एनर्जी कन्वर्ट्स इन मॅटर.
अँड मॅटर कन्वर्ट्स इन एनर्जी, असा मंत्र इथे 3ऱ्या स्कंदात येतो. म्हणजे शक्ती आकार, शक्ती आकार, शक्ती आकार, शक्ती आकार, शक्ती मॅटर कन्वर्ट्स इन एनर्जी, असे हे प्रत्येक कणाचं चाललंय. तो श्लोक आल्यावर मी बोलेन, मला माहिती नाही काय मी बोलणार आहे, पण मी हे का सांगतोय सगळ्या तरुणांकरता, यांच्याकरता, की हे सगळं 200 वर्षापूर्वी आपण ऐकत होतो. भाषा वेगळी आहे हो. रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण म्हणतात, आज इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन म्हणतात. तुम्ही फक्त त्याच्या संज्ञा बदलल्यात, संकल्पना त्याच आहेत. आणि नारद म्हणाले, मला का वाईट वाटतंय, ज्यानं आपलं कल्याण होतं, पूर्ण कल्याण होतं, ज्यानं आपण जगात सुखात राहतो आणि आपल्यामुळे जगात सुख राहतं, अशा परमेश्वराच्या प्रेमाबद्दल लोकांना आकर्षण राहिलं नाहीये. अशा परमेश्वराची कृपा माझ्यावरती कशी होईल, याकरता काही सोडलं पाहिजे. थोडासा चांगल्या चांगल्या गोष्टींच्या प्राप्तीकरता वाईट वाईट गोष्टींचा त्याग केला पाहिजे, असं वैराग्य राहिलं नाहीये. आणि परमेश्वराला प्राप्त कसं करून घ्यावं याच्याबद्दल जे ज्ञान आवश्यक आहे, त्या ज्ञानाची तळमळ राहिली नाहीये. भक्ती, ज्ञान, वैराग्याची उपेक्षा समाजानं केली आहे, म्हणून माझा चेहरा पडलाय. कारण भक्ती तेव्हाच तुम्ही करू शकता जेव्हा तुमच्याजवळ ज्ञान असतं, आणि ज्ञान तेव्हाच होतं ज्या वेळेला तुम्हाला वाईट गोष्टी सोडण्याचं वैराग्य असतं. कर्माला भक्ती समजण्याची चूक करू नका. कुठल्या प्रकारची मसाला उद्बत्ती लावली की भक्ती? कुणाच्या कंपाऊंड मधली फुलं पहाटे 4 वाजता चोरली तर भक्ती? परवा तर मला एकाने सांगितलं, बुवा आमच्या घरातल्या देवांना इतकी सवय लागली, ती चोरून आणलेली फुलं तरच त्यांना चालतात. 3 पिढ्या ती सवय लावली आम्ही. गंमत करत होता तो. म्हणून भक्ती याचा अर्थ एकरूपता. विभक्त शब्द माहिती की नाही आपल्याला? विभक्त नव्हे तो भक्त समर्थांची उभी आहे. विभक्त म्हणजे भक्त नव्हे, भक्त म्हणजे विभक्त नव्हे, विचारे विण काहीच नव्हे समाधान, दासबोध. केव्हा तरी त्या मेडिटेशन मध्ये त्या काही गोष्टी करा, त्या गोष्टीत इतकं एकरूप झालं पाहिजे की त्याला भक्त म्हणतात. इतकं एकरूप. आणि मग नाही नको त्या गोष्टींशी एकरूप होण्यापेक्षा शाश्वत तत्वाशी एकरूप व्हा. परब्रह्मात आहोतच आपण, पण ईश्वराशी एकरूप व्हा. ईश्वराची भक्ती करा. लक्षात घ्याल, भक्ती ईश्वराची करायची असते. ज्ञान मी परब्रह्म आहे असं होत असतं, आणि उपासना नेहमी उपास्याची करायची असते. आणि उपासनेचा आरंभ नेहमी कर्मातून होत असतो. म्हणून कर्म, उपासना, भक्ती आणि ज्ञान ही उतरण लक्षात ठेवा, किंवा ही चढण लक्षात ठेवा. उतरणपेक्षा चढण. कर्म, उपासना, भक्ती, ज्ञान. आणि समाजाला नेमकं ते नको असलं की संतांना वाईट वाटतं. नारदांचा चेहरा का पडला? मी अनेकदा एक प्रश्न विचारत असतो. संपूर्ण जगाचा विचार करा. संपूर्ण जगाचा. मशिदींमधली, चर्चमधली आणि मंदिरामधली गर्दी वाढली आहे का कमी झाली आहे सांगा? सगळ्या मंदिरांमधली नाही का? अहो रेलचेलीत परवा त्या वृंदावनला का कुठं 1-2 माणसं दगावली का काय, आजारी पडली असं ऐकलं, मी वाचलं. असंच हजच्या यात्रेत आहे की नाही? असंच चर्चमध्ये आहे की नाही? म्हणजे देवस्थानांकडे किंवा त्यांच्या उपासना केंद्रांकडे होणारी गर्दी वाढतीये. बरोबर आहे? म्हणजे सज्जन वाढतायत की नाही? म्हणजे स्त्रियांकडे बघण्याची दृष्टी लोकांची चांगली झाली पाहिजे की नाही? म्हणजे ऑफिस मधला भ्रष्टाचार कमी झाला पाहिजे की नाही? बरोबर बोलतोय का मी? मठ मंदिर चर्च मधली गर्दी वाढत असेल तर जगात सज्जनता वाढती असा निर्वाळा जर द्यायचा झाला तर स्त्रिया सुरक्षित राहायला पाहिजेत. रात्री 2ला सुद्धा एकही स्त्री असुरक्षित असता कामा नये की नाही? एकटी निघाली तरी. आहेत का सुरक्षित स्त्रिया? बोला. भ्रष्टाचार वाढलाय का कमी झालाय? बोला. म्हणजे याचा अर्थ असा, गर्दी करणारी मंडळी मंदिरामध्ये किंवा काय आता म्हणलो त्या सगळ्या प्रार्थना स्थळामध्ये सज्जनतेच्या नावाखाली नुसते तिथे येत आहेत. प्रत्यक्षात त्यांच्यात तो बदल होत नाही जो अपेक्षित आहे.
म्हणजे भक्तीत काहीतरी चुकतंय. काय चुकतंय? ज्ञान आणि वैराग्य नाही, हे चुकतंय. हे भागवत सांगतंय. बेसिक फंडामेंटल्स आहेत ही. मी मंदिरात येतो म्हटल्यावर दत्तप्रभू बरोबर उभं राहिलं समोर की मला दत्तप्रभूंसारखं वाटलं पाहिजे की या जगात सगळ्या स्त्रिया माझ्या माता आहेत, माझी पत्नी सोडून बाकी सगळ्या स्त्रिया माझ्या माय बहिणी आहेत, असं वाटायला पाहिजे की नाही. मी दत्त मंदिरात येतो, त्याला अभिषेक करतो, त्याचा मी सरळ अर्थ असा, मी कधी ऑफिसमध्ये 1 रुपयाचाही भ्रष्टाचार करणार नाही, वाटलं पाहिजे की नाही. तर त्या मंदिरात याला किंमत आहे ना. आणि नारद महाराज सांगतात, म्हणून मला वाईट वाटतंय. हे ऐकलं आणि नारदांच्या डोळ्यातनं अक्षरशः पाणी वाहत आहे. हो, की कलियुगामध्ये अहो तो कोण आफताब का कोण तो मुलगा, पालघर श्रद्धा प्रकरण, कुठेतरी नमाज पढत असेल ना, बोला. मला जातीवाचक बोलायचं नाही, मला हे फक्त कर्मवाचक बोलायचं. आपण ज्याला नमस्कार म्हणतो त्याला ते नमाज म्हणतात. आपल्याकरता आईबापांची भांडूंची मुलगी श्रद्धा नावाची आपल्यावर पळून आली, जिनं त्याच्याकरता जीवन अर्पण केलं, तिचे 35-36 तुकडे करण्यापर्यंत तो खाली उतरला. हे अल्लाह परवरदिगार शिकवेल? सांगा बरं. नाही शिकवणार. याचा अर्थ त्याच्या मशिदीत जाण्यात काहीतरी चुकतंय. तो मशीद गेल्यावर इतका सज्जन झाला पाहिजे की त्यानं तिला समजावून सांगितलं पाहिजे, असं वाग. तू जर माझ्याकरता जीवन अर्पण केलंय तर आपण एकमेकांशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. म्हणून मी नेहमी सांगतो की भागवत हा युनिव्हर्सल ग्रंथ आहे. कुठल्याही जातीच्या माणसानं तो वाचावा. एखाद्या मुसलमानाने जरी भागवत प्रामाणिकपणानं वाचलं तरी सुद्धा त्याला सज्जन मुसलमान बनवण्याचं सामर्थ्य आहे भागवतात. इथे हिंदू शब्द कुठे आलेला नाही, इथे मुस्लिम कुठल्याही जातीवाचक शब्द आला नाहीये, इथे वृत्तीवाचक शब्द आले आहेत, कर्मवाचक शब्द आले आहेत. बरं, आत्ता 50साठी ओलांडली त्यांनी लहानपणात, आहे त्याला स्पेशल क्लास लावलाय, ढ आहे तो. आता उलट झालंय बघा. वर्गात एकाग्रतेने शिकवतातही शिक्षक आणि शिकतातही, आणि चांगले मार्क पडायचे. आणि जे पडायचे ते इतके मेहनतीच्या 50-60 मार्क म्हणजे खूप झाले. आता 99 पॉईंट अमुक. अहो गरीबाची 3-3 मुलं पास होतील तेवढ्या. तो वर्गात एकाग्रता पास, तसं भागवतात एकाग्रता पास. नाहीतर महाराज म्हणायचे, मी ना एकाग्रता. सांगण्याचा मुद्दा लक्षात घ्या. तुंगभद्रा तटे पूर्वम अभूतम पत्तनम उत्तमम. तुंगभद्रा नदीच्या तटावरती सुंदर सुंदर अशी पट्टणं होती, म्हणजे शहरं होती. त्या ठिकाणी आत्मदेव पुरे तस्मिन सर्व वेद विशारदाः. 4 वेदांमध्ये म्हणजे विशारद असणारा असा आत्मदेव नावाचा अतिशय सज्जन ब्राह्मण राहत होता, सच्छुद्ध सात्विक पवित्र. पत्नीचं नाव धुंधुली. श्रीमंत होता, विद्यावानही होता, सरस्वतीवानही होता आणि लक्ष्मीवानही होता. काही कमी नाही. नाहीतर 2 गोष्टी सहसा एकत्र नसतात. पत्नीचं नाव धुंधुली आणि सगळं जीवन त्याचं श्रौत स्मार्तेषु निष्णातः द्वितीय इव भास्करः. श्रौत कर्मामध्ये किंवा स्मार्त कर्मामध्ये स्मृतीप्रमाणे सांगणारी जी कर्म आहेत ती कर्म करणारा स्मार्त. माझा एक मित्र आहे, तो म्हणतो माझी भागवत एकादशी नसते, माझी स्मार्ट एकादशी असते. पण स्पेलिंग तेच आहे. म्हणजे आपण शिव भक्त असा अर्थानं म्हटलंय ते. पण दोन्ही वेदामध्ये तो दोन्ही गोष्टीमध्ये तयार होता. एखाद्याकडे श्रौत कर्म, अप्रतिम कर्म, जी पूजा मांडेल, अमकं दमकं मंत्र म्हणेल, सगळं त्या यजमानाकडून सगळं व्यवस्थित, सगळं एकही गोष्ट कमी न ठेवणारा, जीव लावून ते कर्म करणारा, यजमानाला समजावून सांगणारा. यजमानाला सुद्धा त्याच्याबद्दल आदर. त्यावेळेला यजमानही मंडळी असायची. गुरुजींना आवर्तय ना लवकर असं विचारायचे नाही, आवर्तना. मग ते आवर्तन करतात. असं नाही. दुःख आहे आम्हा गुरुजी लोकांचं की यजमान लोकांना त्या कर्माबद्दल इंटरेस्ट राहिला नाही आहे. आज लग्नामध्ये
फोटोग्राफर बूट घालून त्या देवांपर्यंत येतो, बूट देवावर ठेवत नाही, डोक्यावर पाय तर नशीब. आत्ताच माझ्या एका मित्रांनी आदरणीय नितीनजी गडकरींच्याकडे यज्ञ केला. फोटोग्राफर सुद्धा सोहळ्यात होते. दिवसभर पाळायचं तर नीट पाळायला पाहिजे हो. फोटो महत्वाचा नाही असं नाहीये, पण फोटोपेक्षा मंत्र महत्वाचा आहे. मंत्र आणि ते कर्म तंत्र दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. फोटो हे गौण आहेत, नाही काढले तरी चालतील, पण मंत्र नीट नाही म्हटले तर नाही चालणार आहे, हे लक्षात घ्या. स्वरूप वाईट वाटून घेऊ नको. हे मी का याचा प्रचार करतोय हे लक्षात घ्याल की मला हे गावोगावी हे बोलावं असं वाटतं, कारण आपण आपल्या कन्सेप्ट क्लिअर ठेवल्या पाहिजेत की आमच्या लग्नात असं असणार आहे. म्हणजे मग ते आयुष्यभर पाठीशी जे वेदमंत्रांचे आशीर्वाद राहणार आहेत ना, ब्राह्मणाच्या देहामध्ये वेदमंत्र राहतात म्हणून त्याचा नमस्कार आहे, लक्षात घ्याल. आणि ते आशीर्वाद महत्वाचे आहेत. असा तो सगळं कर्म करणारा. मला सांगायचा मुद्दा हा, मध्येच काहीतरी जसं कालिदासांचं होतं ना, एखादा मुद्दा सांगायला लागला की आपली संस्कृती कशी आहे हे सांगितल्याशिवाय ते पुढे जात नाहीत. असं आमच्यावरती थोडा कणभर तो प्रभाव आम्हा सगळ्याच वक्त्यांवर असतो. असा तो एक मात्र त्याला गोष्ट कमी होती, त्याला अपत्य नव्हतं. मुलगी नाही, मुलगा नाही, काहीच नाही. आणि परिणाम असा झाला की त्याला असं वाटायला लागलं, ज्याला अपत्य नाही ना त्याचं काहीतरी पूर्वपाप आहे असं म्हणतात. की म्हणे खावो ना, म्हणे पाहो ना मुख निपुत्रिकाचे, कसे भक्षावे अन्न मग तयाचे. म्हणे पाहो ना मुख निपुत्रिकाचे, म्हणे पाहो ना मुख निपुत्रिकाचे, म्हणे पाहो ना मुख निपुत्रिकाचे. कसे भक्षावे अन्न मग तयाचे, कसे भक्षावे अन्न मग तयाचे. उदरी नाही, उदरी नाही, उदरी नाही, उदरी नाही संतान देव देवा. उदरी नाही संतान देव देवा. पूर्वजन्मी, पूर्वजन्मी घडली न तुझी सेवा. पूर्वजन्मी घडली न तुझी सेवा, तुझी सेवा, तुझी सेवा. आणि वाईट वाटायचं. या आत्मदेव ब्राह्मण त्याची पत्नी धुंधुली दक्षिण भारतामध्ये राहत आहेत. सनत कुमार ही गोष्ट सांगतायत. खूप वाईट वाटायचं. आणि एक वेळ अशी आली की त्याला इतकं वाईट वाटण्याचा झटका आला, आत्ताच्या भाषेत डीप डिप्रेशन मध्ये गेला तो आणि आत्महत्येला निघाला. काही वेळा जीवनात असं होतं की रोजचं जे दुःख आहे ना, ते दुःख इतकं वाटायला लागतं की त्या दुःखापेक्षा मृत्यू सुखावं असेल या कल्पनेने मनुष्य आत्महत्या करतो. पण श्रीमद भागवत सांगतो, ज्याला धीर गंभीर परमार्थ करायचा आहे, धीर गंभीर जीवन जगायचं आहे, त्यांनी कधी मरायची घाई करू नये. आत्महत्या करणं याचा सरळ अर्थ असा, परमेश्वराच्या व्यवस्थेमध्ये लुडबुड करणं, त्यात फेरफार करणं. म्हणून तुकोबांचा अभंग प्रत्येकाने लक्षात ठेवा. मरण जो मागे तो गाढवाचा बाळ. कधी देवाला म्हणू नये. पुष्कळ माणसं या जगामध्ये अशी आहेत की घरात काही कटकट झाली, ने रे बाबा यमा. हापूस संपवला तेव्हा, बटाटे वडे मारले तेव्हा, सुखांचा उपभोग जेव्हा या देहाने घेतला तेव्हा ने रे बाबा अर्धा आंबा राहिलाय असं म्हणलात कधी? मी गंमत नाही करत आहे. लहानपणापासून ही गोष्ट बिंबवून घ्यावी स्वतःवरती. जीवनात दुःख किती येऊ, देवाला असं म्हणावं, देवा दुःख भोगण्याची ताकद दे मला. पण जीवनात कधी नकारात्मकता ठेवू नका. कारण आत्महत्या केल्यानंतर काय, आत्महत्या करता म्हणजे तुम्हाला दिलेली भगवंतानी जी शिक्षा आहे ना, ती चुकवण्याचा तुम्ही प्रयत्न करता. म्हणून कुठलंही तत्वज्ञान नीट बिंबवून घ्यावं. माझ्याकडनं मी फार काही चांगलं नाहीये ते लक्षात घ्या. आणि आज गंमत आहे माणसाची,
दुःख सहन करत भोगण्याची, दुःख भोगत भोगत सहन करत करत जगण्याची शक्ती कमी झाली. मग तो सुशांत असेल. अहो केवढी जमीन त्याची, मी ऐकलं की त्याच्या चंद्रावर त्यांनी जमीन विकत घेतली होती. तो कोण, धोनीचं काम करणारा, मिस्टर धोनी नावाच्या चित्रपटात काम करणारा कोण, तो चंद्रावर जमीन घेतली आणि त्याच्याकडे घरामध्ये तो मोनॅक्युलर होता, मोठाच्या मोठा भिंग, हे दुर्बीण, तो बघायचा म्हणे इथनं चंद्र असा आला की ही जमीन माझी. अहो लोकांची इथं पृथ्वीवर जमीन नाही तरी अर्धा कप चहा पितात कटिंग मध्ये, बिचारी जगतायत, वर्तमानपत्रावर झोपतायत. ही माणसं लवकर उद्धरतील, लक्षात घ्या. लोकांना भविष्य सांगणारे, नावं सांगत नाही फक्त, मोठे महाराज, मोठ्या मोठ्या पक्षाचे लोक त्यांच्याकडे असायचे पत्रिका दाखवायला. आत्महत्या केली त्यांनी मुंबईच्या महाराजांनी. का? यांनी भागवत ऐकलं नाही, लक्षात घ्या. आत्महत्या करणं म्हणजे जीवनात पळून जाणं आहे. आत्महत्या करायला हा ब्राह्मण निघाला, आत्मदेव, आणि एका साधू भेटला त्याला त्या जंगलामध्ये, यती भेटला असं वर्णन आहे. आणि यतीने सांगितलं असा विचार करू नको, अविवेक करू नकोस. जीवनात दुःख आल्यावर ते स्ट्रगलिंग जे आहे ना, ते भोगणं आहे ना, तेव्हाच आपली परीक्षा लागते. अहो परीक्षेतनं पळून जातो तो पास होतो का? परीक्षेचा फॉर्म भरला, सगळं झालं, मार्चपर्यंत सगळं, आणि परीक्षा दिवशी पळून गेला. आत्महत्या करणं म्हणजे तसं आहे. त्या साधूंनी त्याला उपदेश केला आहे, अरे वेड्या, आत्महत्या काय करतोयस? आत्महत्या करू नकोस, उलट थांब बरं, तुझ्या कपाळावर बघू. आम्ही ही विद्या वापरत नाही कधी, पण अगदी मरायला टेकलास म्हणून वापरतो. बघू, आपलं ज्योतिष असतं ना, ते इथे लिहिलेलं असतं सगळं, आणि म्हणून रोज नाम लावायचं आहे, म्हणजे त्यातला दोष जातो. त्या नामात, त्या भस्मात, त्या कुंकवामध्ये, त्या चंदनामध्ये अशी ताकद आहे, तो क्लीन करतो, ते शांत करतो. भस्म असेल तर त्यातलं वाईट गोष्टी भस्म करतो, चांगल्या गोष्टी भस्म करत नाही. कुंकू लावलं की तिथे शक्ती येते आपल्या प्रारब्ध भोगण्याची. बुक्का लावला की पांडुरंग, प्रत्येक गोष्टीत काही हे आहे, लक्षात घ्या. चंदन लावलं की शीतल होतं प्रारब्ध, म्हणून हल्ली काही लावत नाहीत लोक. नको म्हणले, आम्ही आपलं प्रारब्ध भोगून संपवू. फार प्रॅक्टिकल झालेत लोक. आणि आपलं भविष्य आपल्याला दिसत नाही, कारण आपल्या कपाळावर असतं. ते म्हणलं आरशात उलट दिसतं. आता 24 साली मीच पंतप्रधान असं किती लोकांना कपाळावर दिसतंय, 22 आणि असे लोक, सगळे लोक एकत्र आलेत. विनोद करण्याचा हेतू नाही आहे. ज्योतिषी, मला काय सांगायचं की त्यांनी ज्योतिष पाहिलं आणि सांगितलं, बाबा रे, आत्ताच नव्हे, इथून पुढे 7 जन्म तुला काही होणार नाहीये, दर जन्मी आत्महत्या करणार का? समर्थांची ओवी आहे दासबोधातली, प्रतिजन्मी आत्मघात कोणे करावे गणित. म्हणून संन्यासे सर्वथा सुखम. या जगात सगळ्यात सुखी कोण? ज्याचा प्रपंच आरंभच झाला नाही, तो सगळ्यात सुखी आहे. श्री गोंदवलेकर महाराज म्हणत असत, कलियुगात सगळ्यात भाग्यवान तो ज्याला मुलबाळच नाहीये. आता असलेलं काय करायचं? याचा अर्थ असा की केव्हा तरी खऱ्या अर्थानं निवृत्त व्हावं असं म्हणायचं त्यांना. वेणास्वामी जेव्हा समर्थांना पहिल्यांदा भेटल्या, 17 वर्षाची मुलगी होती, 10 वर्षाची असताना, मिरजेच्या वर का वेणाबाई, आपल्या इथनं जवळ आहे, 10 वर्षाच्या असताना विधवा झाल्या आणि 7 वर्ष नाथांचं भागवत वाचतायत. अशा भिक्षेला आले समर्थ, आणि असे मस्त भव्य रूप, अतिसुंदर दीक्षा, असे छान, आणि समर्थ दारामध्ये आलेत आणि खणखणीत आवाजात जय जयकार केला. समर्थ म्हणजे इन्स्पिरेशनचा, प्रेरणांचा पुतळा आहे. सगळ्या प्रेरणा एकत्र, व्यायामाची प्रेरणा, कवित्वाची प्रेरणा, तपश्चर्येची प्रेरणा, राष्ट्रकार्याची प्रेरणा. हा, जय जय रघुवीर. आणि श्लोक म्हटला, असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा, अनन्यास रक्षितसे चाप पाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय. की 17 वर्षाची वेणा जड अंतःकरणानं भिक्षा घेऊन आली आहे. समर्थ असा साधू आहे
की त्याला काही पाहिजे म्हणून भिक्षा मागत नाही आहे, लोकांना देण्याची सवय राहावी म्हणून भिक्षा मागतो. अहो, महाराष्ट्राचा राजा, अख्खी महाराष्ट्राची सनद ज्यांच्या चरणावर वाहतो भिक्षेमध्ये, आणि समर्थ सांगतात बस दिलीस ना मला, आता रामाची म्हणून सांभाळ, मला नको काही. म्हणून शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, काही नको. समर्थ असे आहेत की प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचं दुःख पाहत आहेत, आणि कोणी दुःखी नसावा म्हणून वेणेकडे पाहिलं. आणि समर्थांचं वाक्य आहे, वेणे, या जगात फार कमी भाग्यवान लोक असे असतात ज्यांचा संसार इतक्या लवकर संपतो. याचा उपयोग करून घे, आणि एक काम कर बाळा, एक काम कर, आपत्तीचं इष्टापत्तीमध्ये रूपांतर कर, रामाचं दर्शन घे आणि मगच थांब. आणि या मुलीनं हे सिरियसली घेतलं, आणि वेणाबाईंनी रामाचं दर्शन घेतलं. वेणाबाईंचा अभंग आहे, वेणा पावली पूर्ण विराम, शरण ही वेणा आत्मा रामा, पावली पूर्ण विराम. हा उपदेश केलाय त्या संन्याशानी. संन्याशी म्हणाला काही काळजी करू नकोस त्याला, की तू भाग्यवान आहेस, तुला मुलबाळ नाहीये. संन्यासे सर्वथा सुखम, याचा लाभ घे ना. आपल्या जवळचं दुःख आहे ना त्याचं भांडवल करावं, आणि आपल्या जवळचं सुख आहे ना त्याचंही भांडवल करावं. श्रीमंतानं श्रीमंतीची भांडवल करून दत्तसेवा करावी, आणि गरिबानं गरिबीचे भांडवल करून दत्तप्रभूंसमोर रडावं. देवा मला माझ्याकडं काही नाही रे तुझ्याकडं तुझ्यासाठी द्यायला, याने रडावं. आणि श्रीमंतानं, देवा किती दिलंयस रे माझ्याकरता, हे घे तू, तुझेची तुझला दिधले म्या तुझं काय. आणि एखाद्या कीर्तनकाराला काही येत नाही बिचारा, त्यानं विचार करावा, देवा मला खूप यायला पाहिजे रे, पण माझ्यासारखा कीर्तनकार, मी देवाला म्हणावं, देवा मला येत नाही रे, पण मला येत नाही ना, जशी बडबड करेन तशी तू माझी सेवा ग्रहण कर. एखाद्या विद्वानानं विद्वत्तेची सेवा करा, जे आपल्या जवळ आहे त्याचं भांडवल करावं. जा बाळा, यतीने उपदेश केला त्याला, जा घरी, संसाराचा विचार करू नको, हेच तुझं नशीब आहे, आत्महत्याचा तर विचारच करू नको. त्याला कळलं की या साधूकडे आत्मज्ञान आहे, म्हणजे सगळी ज्ञान आहेत. आत्मज्ञान हे ज्ञान असं आहे की ते ज्याच्याजवळ आहे त्याच्याजवळ सगळी उपज्ञानं पण असतात. ज्याच्याजवळ 1 कोटी रुपये त्याच्याजवळ 5 रुपये पण असतात. कळलं का? एक जण म्हणला, महाराज माझा म्हणला 15 लाख रुपये घरात बॅगेत पडलेले आहेत, पण मला आता इथे लाख रुपये भरायचे आहेत, पण माझ्याजवळ आता नेमका विसरलो मी घरी, तुमच्याकडचे लाख रुपये असतात द्यावं. त्याला 50 रुपये दिले, रिक्षा करून जा घरी घेऊन ये 15 लाख. बरं, लाख रुपये काय झालं पाहिजे तुला, पण रिक्षेला 50 रुपये कुठे झाले? कारण 15 लाख ज्याच्याजवळ त्याच्याकडे 50 रुपये नाहीत का रिक्षेला जाऊन यायला. आत्मज्ञान हे एकमेव ज्ञान असं आहे जगातलं की ते ज्याच्याजवळ आहे, बाकीची सगळी ज्ञान उपज्ञान आहेत होती, ही त्याच्याजवळ असणार, त्या यतीजवळ, संन्याशाजवळ. म्हणून आत्मदेव नावाच्या ब्राह्मणानं त्यांचे पाय धरले, सांगितलं, महाराज मला काहीतरी उपाय सांगा, मला मुलगा झाला पाहिजे असं काहीतरी तुम्ही सांगा, नाहीतर मी आत्महत्या करतो, आता तुम्हाला पाप लागेल. याला म्हणतात इमोशनल ब्लॅकमेल. म्हणून संत कोणाच्या भानगडीत पडत नाहीत, सगळे लांब लांब का राहतात विचार करा ना, कारण आपल्या मागण्यात संपत नाही. तो हे झालं की ते झालं की ते आहेच. तस्याग्रहम समालोक्य, त्याचा आग्रह पाहून फलमेकम सदत्तवान, एक फळ त्याला दिलं. थोडक्यात त्यात मंत्र टाकला. मंत्र याचा अर्थ भगवंताच्या या संपूर्ण व्यवस्थेला दिलेली कमांड, याला म्हणतात मंत्र. अगदी सोपी व्याख्या. आपण मंत्रच म्हणता ना, त्या हल्ली मंत्रच म्हणतात ना. मी नेहमी याला उदाहरण सांगतो. अनेकांच्या घरामध्ये गुगल असतं किंवा सिरी असते किंवा ते अलेक्सा असतं बघा. अनेकांच्या घरी अलेक्सा बुवाना फोन लाव की लगेच कॉलिंग मखऱ्यान भुवा. त्या मेलीला भारतातले रस्ते पण म्हणता येत नाहीत. नॉर्वेर थानाजे रोड, नरवीर तानाजी रोड. त्यानं खरं आमच्याकडे गडावर ट्रेनिंगला पाठवलं पाहिजे, मराठी उच्चार कसे असतात. असं गंमत सोडून द्या, पण तुम्ही तसं सांगितल्यावर बरोबर ती सिस्टीम ऐकते की नाही, असं होतं. तसंच ही सगळी मंडळी, वैदिक मंडळी असतील किंवा साधू संत मंडळी असतील, ते सांगतात त्या फळाला, त्यातल्या त्या
मॅटरला एक ऑर्डर करतात की हे पोटात गेल्यावर हा बदल होऊ दे त्या शरीरात. DNA आपल्या क्रोमोसोम्समध्ये योग्य तो बदल होतो आणि मूलबाळ होतं. अगदी हे लॉजिकल आहे. लक्षात, चमत्कार बिमत्कार काही नाही तिथे. आणि त्यानं ते घेतलं फळ आणि घरी आलं आणि बायकोला सांगितलं हे फळ का. आता त्याने जरा विचार करावा, तोडून व्यवस्थित खा, माझ्यासमोर खा म्हणायला पाहिजे की नाही. त्यानं ते दिलं गेला निघून उद्योगाला. कोणाला शब्द दिला होता तुमच्याकडे पूजेला, शब्दाला फार पक्के माणसं, गेला. आता हिनं विचार केला हे जर मी फळ खाल्लं आणि पोटात बाळ राहील तर माझा तारुण्याचा नाश होईल. असं ते श्लोक आहेत बरं, मॉडर्न मम्मी सारखी आहे ती. हल्ली नाही का, मला इथून बोलायला मर्यादा आहे पण हल्ली हे झालं. एका मुलीने परवा सांगितलं मी अजिबात लग्न करणार नाही, माझ्या मुलांनाही करू देणार नाही. स्टाईल वाढती हल्ली. त्या अपर्णाताईंचं व्याख्यान आहे याच्यावरती, युट्यूबवर आहे उपलब्ध. बरं, असो, मला सांगायचा भाव असा, ती म्हटली मी बोलबाळ होऊ देणार नाही. तिनं घरातल्या गाईला घालून टाकलं फळ. गाईनं खाल्लं. फलमेकम सदत्तवान, ते फळ खाल्लं. आणि फलम मूलम तथा तीर्थम प्रसादो राघवस्यच शीघ्रमेवानुसेवेत विलंब कार्यनाशक. पटकन गाईला जेवढं कळत होतं पुढचं वाक्य बोलत नाही, तिनं खाऊन टाकलं ते. आता गंमत अशी झाली, हा रोज विचारतोय काय वाटतंय का ग पोटात. कटकट झाली तिला. तिने सांगितलं हो वाटतंय. आणि नवऱ्याला फसवलं आणि आपल्या बहिणीला झालेलं पोर आणून त्याच्यासमोर ठेवलं. यानं पत्रिका मांडली गुढीपाडव्याला, पहाटे झालं असं गृहीत धरून. ते झालं होतं फाल्गुन अमावस्येला, बरोबर रात्री 12 वाजता. आणि नाव ठेवलं, अतिशय पराक्रमी मुलगा म्हणून नाव ठेवलं धुंधुकारी. यानंतर गाईला एक मुलगा झाला, त्याचं नाव ठेवलं गोकर्ण. माणसासारखा मुलगा झाला असं वर्णन आहे इथे. गाईला माणसासारखा मुलगा झाला. कसा झाला? झाला. अप्राकृतिक वाटतंय की नाही? हो वाटतंय. का? कारण आपल्याला माहिती आहे ते ज्ञान फार मर्यादित आहे. ह्याच्या पलीकडे पण काही ज्ञान असू शकतं. एक पुस्तकाचं नाव सांगून ठेवतो, जमलं तर वाचा. इन सर्च ऑफ सिक्रेट इंडिया. इन सर्च ऑफ सिक्रेट इंडिया, पॉल ब्रंटनचं पुस्तक आहे. म्हणजे कितीतरी गोष्टी या चमत्कारात असतात. चमत्कार म्हणजे त्यातलं लॉजिक कळत नाही आपल्याला. कॉज आणि इफेक्ट याचं रिलेशन कळत नाही, त्याला आपण चमत्कार म्हणतो. कारण काय आणि परिणाम काय याचा संबंध आपल्याला जोडता जेव्हा येत नाही तेव्हा आपण त्याला चमत्कार म्हणतो. म्हणजे विज्ञान, आपण म्हणजे आजचं जे सायन्स आहे ते चमत्कार म्हणतं. नाही काय, एखाद्याला काहीतरी रोग होतो, एखाद्याला काहीतरी वेगळंच होतं आणि डॉक्टरना विचारायला गेलो ना आपण, असं कसं काय झालं? ते म्हणले 2 लाखात एकाला होतं. हे काय उत्तर आहे? 50 लोकात काय एकाला होत नाही सांगा? नाही म्हणे आमचा अभ्यास आहे. अभ्यास नाही आहे, तुम्हाला नाही आहे अभ्यास हे तुम्ही सांगताय. तुम्हाला माहिती त्या डॉक्टरांबद्दल मला बोलायचं नाही बरं. मला त्या सायन्स याचा अर्थ काय? आपले सिद्धांत खोटे ठरवतो त्याला सायन्स म्हणतात. ते निश्चित उपयुक्त आहे. आता मी आपल्यासमोर बोलतो ही सायन्सनं केलेल्या प्रगतीचा परिणाम आहे. त्याबरोबर हेही लक्षात ठेवलं पाहिजे की सायन्सला सगळं कळलेलं नाही आहे अजून, हे कळलं पाहिजे. काही शक्य आहे, अघटित घट काहीही शक्य आहे. म्हशीला मुलगा झाला असं वर्णन आहे देवी भागवतात. म्हशीला मुलगा झाला, महिषासूर. असा कसा झाला? झाला असं थोडं गृहीत धरा काही. आणि गाईला मुलगा झाला, फक्त त्यानं गाईसारखे कान आणले होते. म्हणजे गाईकडनं, मातृवंशाकडनं आपण काय घेतो, पितृवंशाकडनं काय घेतो, याचे श्लोक आहेत आयुर्वेदामध्ये. तर कान त्याचे गाईसारखे म्हणून त्याचं नाव ठेवलं गोकर्ण. थोरल्या मुलाचं नाव धुंधुकारी. मी शेवटच्या दिवशी विचारणार आहे, त्याला सांगा. हां काय शेवटच्या दिवशी विचारणार आहे बरं का मी, पिल्लू लक्षात ठेव. हां. आणि धाकटा मुलगा गोकर्ण. अशी 2 मुलं झाली. आणि आता ही 2 मुलं दिसामासानं वाढत आहेत. दोघांमध्ये पवित्र संस्कार, परवरिश ज्याला म्हणतात, संस्कार देणं आई वडिलांचं कर्तव्य आहे. पण धुंधुकारी खलो महाखला, गोकर्णो पंडितो ज्ञानी धुंधुकारी महाखला. गोकर्ण पंडित झाला, गावातली विद्या शिकला, बाहेर जाऊन काशीला जाऊन उच्च विद्या विभूषित झाला. पण हा धुंधुकारी मात्र आमच्या महाराजांच्या भाषेत
षडाक्षरी पंडित झाला, 6 अक्षरी पंडित, काही येत नाही, येन बरू दिला, काही येत नाही. आता काही ज्याला येत नाही ना, तो समाजाकडनं धिक्कारला जातो, आणि धिक्कारला गेला की त्याच्यामध्ये इन्फिनिटिव्ह कॉम्प्लेक्स येतो, एक न्यूनगंड येतो. न्यूनगंडाचा परिणाम तो अजून चुका करतो, अजून चुका केल्याचा परिणाम समाज त्याचा अजून अपमान करतो. असे ते दुष्टचक्र सुरू होतं. परिणामतः तो व्यसनी झाला. व्यसनातून सुख भोगण्याकरता तो परस्त्रीकडं म्हणजे वेश्येकडे जायला लागला. इतकंच नव्हे, अपेयपान म्हणजे मद्यप्राशन करायला लागला, आणि अगम्यागमन वेश्येकडे जायला लागला, आणि अभक्षभक्षण, ज्यानं ते करू नये ते मांसभक्षण करायला लागला. 3 गोष्टी त्याच्या चुकल्या. अभक्षभक्षण, अपेयपान आणि अगम्यागमन असे 3 अपराध त्याच्याकडून घडले. परिणाम असा झाला की वडिलांना वाईट वाटायचं. वडील नेहमी म्हणायचे, बाळा हे आपल्याकरता नाही आहे रे, ते कुणी करावं आणि कुणी करू नये ह्याचं शास्त्र ठरलेलं आहे राजा. पण असं असतं, आपल्याला कळत नसतं असं नाही. वाईट वागणाऱ्या माणसाला कळत नसतं का वाईट वागू नये, कळत असतं, पण त्याची एक लत लागते. एवढी तेवढी वेळ नंतर वाईटही वाटतं, तेवढी तेवढी लत लागते. आणि म्हणून अध्यात्म श्रवणाला या करता जा श्रोते हो, ती लत लागूच नये ही काळजी भागवत घेतं. अध्यात्म श्रवण, दासबोध ऐकला, ज्ञानेश्वरी ऐकली की परिणाम आपण एवढे स्ट्रॉंग होतो की मी वाईट वागणारच नाही. एखादा वाईट थोडा वागला असेल, त्या वळणावरनं त्याला भागवत खिचून परदंड नाही. आपल्यातली निगेटिव्हिटीच्या विरुद्धची निगेटिव्हिटी जी आहे ना, म्हणजे पॉझिटिव्हिटी, मायनस मल्टिप्लाय बाय मायनस इज इक्वल टू प्लस, ही ताकद वाढवतं भागवत. आपोआप ताकद येते. नाही तो आमका आमका नाही का सुधारला, मी सुधारू शकतो असं वाटायला लागतं. ही ताकद आहे यातली. पण कधी त्या जायचंच नाही. वडील म्हणायचे, जा रे चल अध्यात्म श्रवणाला, हे अमुक कर, पण नाही. आणि परिणामतः वडिलांना वाईट वाटायचं. वाईट वाटता 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 एक वेळ अशी आली, सूत महाराज सांगतात की वडिलांना आता मुलगा नसता तर बरं झालं असतं वाटायला लागलं. परत त्याच वळणावर गेले. आणि आता त्या संन्याशांनी सांगितलं होतं ना, संन्यासे सर्वथा सुखम, सगळं सोडून देण्यात जे सुख आहे ना, ते सगळं उपभोगण्यात नाही आहे. हेच सांगत होते त्या दिवशी महाराज. पण ऐकलं नाही. परिणाम मी इतका दुःखी झालो. व्हॉट टू डू नाव. आता अशा वळणावरती आलोय. ते हल्ली नवीन नवीन रस्ते झालेत बघा, लांबच्या लांब, बेंगलोर ते मुंबई, काय मेगा हायवे. एक टर्न चुकला ना तर 10-15 किलोमीटर पुढे जायला लागतं परत यायला. एक टर्न चुकला आहे ना, ते तसंच आहे हे. तेव्हाच जर आवरलं असतं तर विषय मिटला असता की नाही. नाहीच, मुलबाळ बसलं ध्यानाला. थोडं वाईट वाटलं असतं, पण एक वेळ आली असती की झाला मुक्त त्यातनं. पण आता वाईट वाटण्याचा टर्न बदलला. खूप वाईट वाटतंय आता. आणि एक दिवस दुःखी असणाऱ्या त्या आपल्या वडिलांना मुलांना प्रश्न विचारला, बाबा बाबा का दुःखी आहात तुम्ही. त्यांनी सांगितलं, बाळा रे असं असं. वडील सांगतात मुलाला की तुझा थोरला भाऊ इतका वाईट वागतोय, याचं मला वाईट वाटतंय. मी जगाला सगळ्या पूजा सांगितल्या, मी प्रवचनं केली, मी सगळ्या प्रकारे अध्यात्म लोकांना सांगितलं, पण मी माझ्या मुलाला सुधारू शकलो नाही, याचं मला वाईट वाटतंय रे, खूप वाईट वाटतंय. रडतोय तो बाप आणि थरथरतोय. विचारांनी वार्धक्य लवकर येतं, लक्षात घ्या. नकारात्मक विचारांनी वार्धक्य लवकर येतं. महाभारतात वर्णन आहे, 18 दिवसात अत्यंत सुंदर असणारी द्रौपदी, अत्यंत सुंदर, सगळ्या जगात सुंदर असणाऱ्या रुक्मिणी द्रौपदी व्यक्तिमत्व सांगितली आहेत. फक्त 18 दिवसाच्या युद्धामध्ये ती 84 वर्षाची दिसायला लागली होती, म्हातारी सारखी. इतकं विचार करून करून. आणि वडिलांना या मुलानं केलेला उपदेश इथे आहे. गोकर्ण उवाच. गोकर्ण सांगतो, बाबा मी सांगू तुम्हाला, देहे स्थिमांस रुधिरे अभिमतिम त्यजत्वं जाया सुता दिशु सदा ममता विमुंच
पश्यानिशं जगदिदं क्षणभङ्गनिष्ठं वैराग्य रागरसिको भवभक्तिनिष्ठः। महाराज, बाबा, देह म्हणजे काय? हाडांचा सांगाडा, त्याच्यावर चिखल लिंपावा असं लिंपलेलं मांस, त्याच्यावरती कातडीचं वरचं आवरण आणि इकडून तिकडं रक्ताभिसरण होण्याकरता असणाऱ्या रक्तवाहिन्या, पाहण्याची व्यवस्था म्हणून डोळे, ऐकण्याची व्यवस्था म्हणून कान, चेतना धारण करणारा हा संघात आहे ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांचा, संघातच चेतना धृती गीता. या त्या आकाराला तुम्ही तुमचा मुलगा का मानताय? देहे स्थिम मांस रुधिरे, देह अस्थि मांस रुधिर म्हणजे रक्त, अभिमतीम हे माझं आहे, माझा मुलगा आहे ना, माझ्या मुलाचा हा देह, हा माझा देह, हा माझ्या पत्नीचा देह, असं जे तुम्हाला वाटतंय ना, त्या देहाला तुम्ही तुमचं का मानताय? तुमचा देह तरी तुमचा आहे का? श्रीमद दासबोध 3रा दशक 10वा समास. समर्थ सांगतात, तुझे तुझ नवे शरीर, तुझं शरीरच तुझं नाहीये, तेथे इतरांचा कोण विचार. आता एक भगवंत साचार, धरी भावार्थ बळे. जितक्या लवकर आपल्याला हे लक्षात येईल की आपण सगळे आपण सगळे एकत्र आलोय ना, हे प्रारब्धाच्या अनेक लाटा एकत्र आल्या, एक लाट इकडून आली, एक लाट इकडून, आणि मग सगळे तसं मोठाच्या मोठा सागर असतो आणि अनेक तरंगणाऱ्या गोष्टी असतात. प्लास्टिकच्या बाटल्या असतात हल्ली, अमुक असतं जे बुडूच शकत नाही म्हणून तरंगतंय, आणि असं सगळ्याचा म्हणून एक ग्रुप होतो बघा. रामरायांनी वाल्मिकी रामायणामध्ये भरताला समजावून सांगताना ओंडक्यांचा, लाकडांचा उल्लेख केलाय. 2 ओंडक्यांची होते सागरात भेट, 2 ओंडक्यांची होते सागरात भेट. एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसांचा, क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसांचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, देह दोष ना कोणाचा. आपण सगळे अनेक दिवस एकत्र राहतो, ते फार मोठ्या या जगाच्या भवसागरामध्ये प्रारब्धाच्या लाटेने आपण सगळे जीव एकत्र येतो वेगवेगळ्या देहामध्ये. आपल्या घरात मांजर असतं, कुत्रा असतं, अमुक असतो, हे सगळे एकत्र राहतात. पण दुसरी प्रारब्धाची लाट येते आणि पुन्हा कधी न भेटण्याकरता आपण डिस्पर्स होतो, विखुरले जातो. हे वास्तविक आपलं जीवन आहे बरं. हे फक्त वडिलांना मुलगा सांगतोय नाही, हे सगळ्यात त्याला अल्टिमेट म्हणतो ना, सर्वोत्तम. याच्या पलीकडे फिलॉसॉफीच नाहीये. इतकी गोष्ट कुठली जीवाला लावून घेऊ नये की जी आपल्या प्रगतीला आड येईल. वाईट तर वाटतच, पण आपल्या इन्व्हॉल्वमेंट्स असतात एकमेकांच्या मध्ये ना. एकमेकांकरता आपण काही केलेलं असतं, त्यांनी आपल्याकरता काही केलेलं असतं, ते राहणारच. पण तरी आपण स्ट्रॉंग व्हावं, कारण आपलं कल्याण महत्वाचं आहे. लक्षात घ्याल, आपल्या इमोशन्स महत्वाच्या नाही आहेत, आपल्या भावना महत्वाच्या नाही आहेत, आपलं कल्याण महत्वाचं. आणि ते कल्याण यातच आहे की योग्य त्यावेळेला योग्य ती गोष्ट विसरून शो मस्ट गो ऑन. फार महान व्हायचा विचार करावा. आत्ताचा विचार करू नका, 10 जन्मानंतरचा विचार करा. 2-5 वर्षाचा संकीर्ण विचार नका करू. असं तो सांगतोय बाबांना. आणि वडिलांना याच उपदेशाची गरज होती. कडकडून तहान लागली ना, तर एक बूचभर पाणी सुद्धा आपल्याला
इथून ओलावा यायला पुरतं. कडकडून भूक लागली असेल तर एक बिस्किटचा पुडा कपभर चहा सुद्धा आपल्याला आधार देतो. असं कडकडून त्याला ज्ञानाची तहान लागली होती. इतका दुःखात होता तो आत्मदेव ब्राह्मण. आणि गोकर्णाने एवढं सांगितल्यावर त्याला इतकं बरं वाटलं. त्या रात्री तो घरातनं कायमचा निघून गेला आणि श्रीमद भागवताच्या अभ्यासानं उद्धरून गेला. सांगतात यानंतर हा मुलगा धुंदुकारी आपल्या आईला मारहाण करायला लागला. तिच्या अंगावरचे चांगले चांगले दागिने, श्रीमंत होता ना बाप, चांगले चांगले दागिने ओरबाडून घ्यायचा, चांगली अंगठी काढून घ्यायचा आणि त्या वेश्येला नेऊन द्यायचा. ती म्हणायची, वा छान तुम्ही मला आणून दिलात, आता तुम्हाला आनंद होईल अशी मी सेवा एक रात्रभर करीन एका अंगठीच्या बदल्यात. कसा परवडणार सांगा. माऊलींची ओवी आहे, कैसे ते पण्यवधूचे प्रेम. विकल्या जाणाऱ्या स्त्रीचं आपल्यावर प्रेम असतं का पैशावर प्रेम असतं? पण्यवधू, पणन म्हणजे विक्री करणं, विकलं जाणं किंवा विक्री करणं. पण्यवधू, वेश्येला शब्द वापरलाय ज्ञानोबाने. कैसे ते पण्यवधूचे, किंवा उलटही ज्याचं धनावर प्रेम आहे त्याचं थोडीच आपल्यावर प्रेम असतं. एक दिवस त्या आईनं आत्महत्या केली. त्याला आनंद झाला, आता कटकट नाही, आणि म्हणून त्यानं घरी 5 वेश्यांना आणून ठेवलं. 1 नव्हे 2 नव्हे, गावातल्या 5 वारांगणांना आणून ठेवलं. आणि त्यानं सांगितलं, माझ्याशी प्रामाणिक राहा, तुम्हाला जेवढं काय मिळतं तेवढं एकटा मी देईन. आणि त्यांचं पोट भरायला चोऱ्या माऱ्या करायला लागला. एक दिवस इतकी चोरी केली, सनत कुमार सांगतात की त्या चोरीचा परिणाम असा झाला की त्याला धरायला राजाचे शिपाई निघाले. ते सगळं धन घेतलं या 5 जणींनी. आणि परागंदा होण्यापूर्वी, पळून जाण्यापूर्वी या 5 जणींनी त्याला त्या मंचकावर बांधलं ज्या मंचकावरती हा त्या 5 जणींबरोबर सुरत भोग करत असे. त्याच 5 जणींनी त्याला बांधलं आणि त्याला जाळून मारून टाकलं. श्री तुकाराम महाराजांचा अभंग आहे. महाराज म्हणाले, ही कथा केवळ धुंदुकारीची समजू नका. या देहामध्ये फक्त 5 जणींचं पोट भरायला जो धन मिळवतो त्या प्रत्येक जीवाची ही कथा आहे. त्याच 5 जणी त्याला सरणावरती जाळून मारतात आणि निघून जातात. म्हणून देहाला आणि विषयांच्या भोगाला अवास्तव महात्मा देणाऱ्याचा शेवटी धुंदुकारी होतो. आणि जाळला त्याला, तो ओरडायला लागला तेव्हा त्याच्या तोंडावरती निखारे कोंबले त्यांनी, निखारे, आणि गळ्यावर जिभेवर अशी जाळला त्याला थोडक्यात, आणि निघून गेल्या. आणि त्याचं महाभयंकर पिशाच्च झालं. आणि ते पिशाच्च जेव्हा त्रास द्यायला लागलं, हे सगळं त्याला कळलं. त्या गोकर्णाला, तो काशीला होता ना, तो गयेला गेला. आपल्या आईकरता श्राद्ध केलं. वडिलांचं माहिती नाही ते गेलेत की नाही म्हणून त्यांच्याकरता नाही. त्यानंतर आपल्या भावाकरता श्राद्ध केलं. गयायाम पिंडदानश्च इति पुत्रस्य पुत्रता म्हटलंय. गयेवर जाऊन पिंडदान करणं हे वडिलांकरता, आईकरता केलेलं उत्तम कर्म आहे. त्याला पुत्र म्हणतात. पुन नाम नरकात त्रायते इति पुत्रहा. पुन नावाच्या नरकातून तरुण पलीकडे नेतो त्याला पुत्र म्हणतात. इंटरप्रिटेशन आहे बरं पुत्र शब्दाला. पुत्र म्हणजे सन नव्हे. पतनात त्रायते सा पत्नी. सगळ्या अर्थानं आपल्या पतीचं पतन होण्यापासून, खाली घसरण्यापासून त्याला सावरते. तिला पत्नी म्हणतात. पत्नी म्हणजे वाईफ नव्हे. पाती इति पती. आपल्या पत्नीचं सगळ्या अर्थानं रक्षण करतो तिला पती म्हणतात. पत्नी म्हणजे, पती म्हणजे हजबंड नव्हे. प्रत्येक गोष्टीला आपल्याकडं निरुक्त आहे, इंटरप्रिटेशन आहे. असं का म्हणतात, हाच शब्द का, तसं पुत्र. आणि असा घरी आला. घरी आला आणि महाभयंकर असं अमावस्या होती. ते पिशाच्च प्रगट झालं. धुराच्या रूपात ही प्रगट होतात, लक्षात, धुरासारखी. त्याला असा सॉलिड आकार नसतो, म्हणजे असं कळक दिसतोय किंवा असं काही पण असं धरता येतं ना, असं नाही. असं धुराला धरता येतो का? म्हणजे हातात सापडत नाही. धुराला हात लागेल आपला, पण त्याचा स्पर्श नाही होत आपल्याला. जसा घट्ट स्पर्श होतो ना त्या माठाला, किंवा एखादं ताट उचलतं, असं नाही. असं ते भयंकर प्रकट झालं. ही हा असं समोर प्रकट झालं. गोकर्ण नावाच्या त्या मुलाने पाहिलं भावाकडे. त्याला माहिती नाही कोणाचं पिशाच्च आहे. त्याचा याचा अभ्यास आहे सगळ्याचा, त्यामुळे तो घाबरला नाही. घाबरायला काय होतं माहितीये का? माहिती काय नसलं की घाबरायला होतं. अज्ञान आपल्याला घाबरवतं. अज्ञानात सुख नावाची जी गोष्ट म्हणताना ते फार बेसिक वाक्य आहे, अज्ञानाचं वाक्य आहे. असं नसतं. ज्ञान आहे त्याला. आणि पाहिलं आणि आपल्या जवळचं होली वॉटर, अत्यंत पवित्र पाणी घेतलं
हो, नेहमी स्नान संध्या करणारा, अतिशय पवित्र गायत्री करणारा, त्याचा देह पवित्रच असणार आहे. हो, आपोआपच पवित्र होतो. आणि ते पाणी त्याच्यावर फाडकन असं अंगावर टाकल्यावर त्याला वाणी आली, कारण ते पवित्र पाणी त्याच्या अंगाला लागलं ना. जाताना वाणीवरती आघात झाला होता, त्यामुळे बोलताच येत नव्हतं त्याला. तो फक्त घाबरवायचा आणि बोलायला लागला. त्यानं आपलं सगळंच्या सगळं दुःख सांगितलं. दादा, भावा, धाकटा येतो, तू संध्या करत असायचास, मला वाटायचं हे चांगलं आहे, पण मला कधी संध्या करावी वाटली नाही. खूप वाईट वागलो मी. मला कळत होतं हे वाईट आहे. न जानामी जानामी धर्मम नहि मे प्रवृत्ती, जानामी अधर्मम न च मे निवृत्ती. दुर्योधनाच्या मुखातला श्लोक आहे महाभारतातला. धर्म अधर्म मला कळतात, पण मला प्रेरणाच अधर्माची होतीये. त्याला मी काय करू, असा चुकत गेलो, माझा उद्धार कर रे. आता मला देह मिळत नाहीये, खूप खावंसं वाटतं, पण देह नाहीये माझ्याजवळ. पिशाच याचा अर्थ लक्षात घ्याल, इच्छाशक्ती खूप उरली आहे पण देह मिळत नाहीये, अशा स्थितीत अडकलेला तो जीव, याला पिशाच म्हणतात. याच्या एकूण 36 जाती आहेत. अडकू नका बरं का. मी मानत नाही, मानतो बिनतो असलं का, कशात अडकू नका बरं का. कसला इगोन, कसलं काय हो, बायकोनं केलेला फोडणीचा भात खातो आपण, कसला इगो आलाय. फार आपल्या जवळचं ज्ञान मर्यादित आहे, हे लक्षात घ्याल. फार, मी माझ्याकडे खूप आहे ज्ञान असं काही मी बोलत नाहीये बरं. फार मर्यादित ज्ञान आहे. आपल्याला खूप माहिती नाहीये. आपल्या गल्लीतल्या सगळ्यांची नाव माहिती नाहीत आपल्याला. काय कसला पृथ्वीवरचं ज्ञान नाहीये, कसलं काय माहिती आहे आपल्याला. जे लोक असे अडकलेत ना, मी देव मानत नाहीये, मी नास्तिक आहे, मी आस्तिक आहे, फास्तिक आहे, काय नाही, काय काय नास्तिक, कसलं नास्तिक. अरे विश्व, आपण आईन्स्टाईन वाचा, आपल्यामध्ये चांगलेच लोक असणार, पण एखादा असा जर मनुष्य आपल्याला माहिती असेल, त्याला हे द्या, ज्ञानोबा तुकोबा नंतर वाच, आधी आईन्स्टाईन वाच. आईन्स्टाईन शेवटी देवभोळा झाला असं वर्णन आहे आईन्स्टाईनच्या चरित्रात. देवभोळा झाला. त्याचं वाक्य आहे, व्हेअर इज द क्रिएशन. त्याचं वाक्य नाहीये, एडिसनचं वाक्य आहे, व्हेअर इज द क्रिएशन देअर मस्ट बी अ क्रिएटर. त्याचं वाक्य आहे, समथिंग इज देअर बट वी डोंट नो. इलेक्ट्रॉन सारखाच का वर्क करतो, फोटॉन सारखेच वर्क का करतात काय, किंवा प्रोटॉन सारखेच वर्क का करतात, आणि न्यूट्रॉन सारखे, बेसॉन्स मेसॉन्स हे असे का वर्क करतात. ते करतात वर्क एवढं मला कळलं, पण ते तसेच का वर्क करतात कळलं. त्यांना प्रेरणा देणारा कोण आहे, हु इज दॅट. म्हणून हे भूत मानत नाही, मानतो यात अडकूच नका. काय आहे शोधून काढ, हे मान्य आहे. स्वामी विवेकानंद पूर्वी पिशाच्य योनी मानत नव्हते. फार सायंटिफिक लेवलला त्यांचं लेक्चर आहेत, सगळी लेक्चर्स. पण ते एकदा अमरनाथला गेले होते, आणि एक पारसी मनुष्य अमरनाथच्या पूजेला गेला होता, का ते अमरनाथला दर्शनाला गेला होता, आणि त्याला एक इच्छा होती. तो म्हटला, मी पारसी आहे, मी काही शंकरांचा भक्त नाही, पण मला इच्छा आहे की शंकरांना पूजा करावी, काय जे असेल ते. आणि इतक्यात वरनं मोठ्याच्या मोठा हिमकडा कोसळला आणि तो मेला, आणि त्याचा पिशाच्य झालं. आणि त्याला वासना काय राहिली, अमरनाथाची पूजा करावी. तो स्वामी विवेकानंदांसमोर प्रकट झाला, कारण त्याला कळलं हा पुण्यवान जीव आहे. ते पुन्हा कुणासमोरही भूत प्रकट होत नाहीत बरं. आपल्याला सो काही वेळा घाबरत असतील ते, असं वाटतं मला. हल्ली मोकळे केस सोडून येतात ना काही लोक, पूर्ण मोकळे केस. म्हटलं अगदी म्हणजे असं लांबपर्यंत. म्हटलं भूत बघितल्यासो पळत जात असेल, भूत प्रेत संबंधादी रोग व्याधी असं म्हणत असतील. म्हटलं नाही, योग लागतो तो. कुणाकडून ते अपेक्षा करतील, त्यांच्याकडूनच ते अपेक्षा करतात ज्यांच्याकडून त्यांना अपेक्षा पूर्ण होऊ शकते. विवेकानंदांची दैनंदिनी वाचा, मी सांगतो ही गोष्ट आपल्याला मिळेल. आणि त्यांनी सांगितलं, स्वामीजी असं मी पारसी आहे, पण देवाला अभिषेक करावा अशी मला इच्छा झाली, इतक्यात हिमकोडा कोसळला, माझी ती वासना राहिली आहे. एक काम कराल, माझ्याकरता एक अभिषेक करा देवाला, काय जे असेल पावती बिवती काय असेल ते करा, माझं कल्याण होईल. स्वामीजी परत येताना तो पुन्हा प्रकट झाला आणि सांगितलं, स्वामीजी माझं कल्याण झालं, मी चाललो आता. स्वामीजी म्हणाले, तोपर्यंत हे मी मानत नव्हतो, आता मी हे मानायला लागलो. बरं, हे मान्य करण्यात आपलं नुकसान काय आहे. ज्या अर्थी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले, ज्या अर्थी तुकोबांनी उदाहरणं दिली, ज्या अर्थी समर्थांनी दासबोधात त्यांचे उल्लेख केले, त्या अर्थी काहीतरी तर असलं पाहिजे. नवनाथ कथेमध्ये तर मत्स्येंद्रनाथांनी सगळ्या भूतप्रेतांना जगातल्या, सगळ्या अष्टकोटी वगैरे त्या सगळ्या लोकांना वश करून घेतल्याचा अध्याय आहे तो अख्खा.
हे खोटं कसं असेल हो? नवनाथांच्याच परंपरेमध्ये नंतर ज्ञानोबा आहेत ना. असो, आणि भयंकर पिशाच झालं, माझा उद्धार कर दे. यांनी सांगितलं, बाबा रे, गयेवर मी तुझ्याकरता पिंडदान केलं. त्यांनी सांगितलं, गयेवर 1 नव्हे 100 जरी भाताचे पिंड दिले तरी मी मुक्त होणार नाही, इतका मी पापी आहे. ठीक आहे. 3 दिवसाचं त्यानं सूर्याचं अनुष्ठान केलं. भगवान श्री सूर्यनारायणाचा भक्त आहे तो. गोकर्ण जो आहे तो सूर्यभक्ती करणार आहे. आणि प्रार्थना केली त्यांनी. सूर्यनारायणाने त्याला प्रेरणा दिली, श्रीमद भागवताचा उद्गार कर. अरे, महाभयंकर पिशाच्यापासून अधिकार संपन्न संन्यासापर्यंत ज्याला एक फक्त कण राहायला कळायचा, इतका उद्धाराला अगदी आलेला जो आहे ना, त्याला सुद्धा भागवतानं उद्धार होतो. आणि इतका जो अडकलाय पिशाच्या सारखा, त्याचाही उद्धार होतो. इतका मोठा आवाका, काय कॅपेबिलिटी, काय क्षमता आहे भागवताची माहिती आहे. संन्यासी लोकांनी सुद्धा भागवत ऐकावं. मधले आपण तर सगळे आहोतच, पण पिशाच्यांनी सुद्धा भागवत ऐकावं, त्यांचा उद्धार होऊ शकतो. आणि छान असं भागवत आयोजित झालं. नारद महाराज सांगतात, सनत कुमार सांगतात की त्या भागवताला हा येऊन बसला, मन लावून भागवत ऐकतोय. आणि या भागवताचा उद्गार जेव्हा सुरू होता तेव्हा रोज भागवत ऐकताना हे पिशाच्या कोपऱ्यामध्ये एका काठीत बसलं होतं असं वर्णन आहे. किती लहान मोठा हो, म्हणजे एवढा वायुरूप आहे ना तो, एवढाच होऊ शकतो. आणि हत्ती एवढा हू करून असा भीती दाखवू शकतो आपल्याला, कापसासारखा असा मोठा. आणि तेवढ्या छोट्या, काय म्हणता तुम्ही, कळक, बांबू, वेळू काय म्हणतात बघा, धृण वाळत घालायची काठी, तिचं पेर असताना तिथे गाठ असते पण मध्ये मोकळं, ते बासरी त्याच्यातूनच तयार करतात बरं का. असं तर सांगायचा भाव असा, असं ते तिथे राहिलं. आणि पिशाच्या योनीत म्हणजे वायुरूप असताना सुद्धा ते भागवत ऐकताना अखंड रुदन करतं आणि दीनत्व प्राप्त करतं. मी इथे नेहमी एक पद म्हणत असतो, सूरदासांचं एक चरण म्हणतो, खूप वेळात गाणं झालेलं नाहीये. सूरदासांचं पद आहे. आपल्या उपासनेमध्ये नेहमी या प्रकारे एखादं वाक्य तरी देवासमोर बोलावं, त्या देवाला सांगावं, देवा मला काही कळत नाही, माझं कल्याण कर. काही कळत नाही हा भाव देवाला गहीवर फोडणार आहे. लक्षात, त्याला गहीवर राहायला होतं. प्रभो मैं, प्रभो मैं, प्रभो मैं, प्रभो प्रभो मैं सब पतितन का राजा, प्रभो मैं सब पतितन का राजा, प्रभो मैं सब पतितन का राजा. कौन करत बराबरी मेरी, कौन करत बराबरी मेरी, कौन करत बराबरी मेरी, कौन करत. पाप करत नित काजा, प्रभो मैं पाप करत नित काजा, प्रभो मैं सब पतितन का. श्रोते हो, काही महत्वाच्या संकल्पना भागवताचं महात्म्य आपल्याला शिकवतं. आपण जी उपासना करतो ती उपासना आपली पुण्याही वाढवणारी असते, ती अवश्य करावी. पण त्या उपासनेनंतर एक प्रपत्तीही साधण्याचा, शरणागती साधण्याचा प्रयत्न करावा. आणि ती अशी आहे की देवा, त्या जगात सगळ्यात वाईट मी आहे रे, तरी माझं कल्याण. वाईट नसलो आपण तरी, वाईट असण्याची गरज नाहीये. दीनत्व धारण करणं आवश्यक आहे. अशी जगात एकही साधना नाही की ज्या साधनेने देवाला आपण विकत घेऊ. देवापेक्षा जास्त किमतीचं काय आपल्याकडे बोला. ही सतरंजी समजा दत्त संस्थांची आहे, असं क्षणभर गृहीत धरा. केवढ्याला आणली तुम्ही हो? ते म्हणले 1000 रुपयाला मिळाली.
त्याची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट, बनावट मूल्य त्याचं 1000 रुपये आहे का? नाही, 700 रुपये आहे. टॅक्स किती, दुकानदाराला किती, अमक्याला किती, तुम्हाला ती 1000 रुपयाला पडली. जगातली प्रत्येक वस्तू. मला एक गोष्ट सांगा जी देवापेक्षा जास्त किमतीची आपल्याकडे आहे, सांगा. नाही आहे. देवा एवढ्या किमतीचं तरी काही आहे का? नाही म्हणले सतरंजीवाला जो आहे ना, तो आमच्या ओळखीचा आहे कोल्हापूरचा, त्यांनी त्याला जेवढ्याला पडली तेवढ्याला दिली. तेवढ्या तरी किमतीचं आपल्याकडे आहे काही? नाही आहे. म्हणून आपण देवाला कुठल्याही साधनाने विकत घेऊ शकत नाही. हे ज्या दिवशी आपल्याला कळलं ना, त्या दिवशी साधनाचा अहंकार जातो. साधन हे आपला अहंकार जाण्याकरता आहे, देवाला विकत घेण्याकरता नाहीये. देवाला आपलंसं करण्याकरता एकच गोष्ट, ते म्हणजे दीनत्व धारण करावं. प्रपत्ती. देवा, प्रभो, मला काही कळत नाही रे. म्हणून आपल्याला जे कागद दिलेत त्यात एक श्लोक दिलाय, रोज झोपताना म्हणावा. करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा अपराधं विहितं विहितं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. देवा, हाताकडून, पायाकडून, मनाकडून, कळत न कळत, योग्य अयोग्य काही चुकलं असेल देवा, मला क्षमा कर रे आणि माझं कल्याण कर. रोज तो भाव येत नाही जो अपेक्षित आहे, पण एखाद दिवस तो भाव येतो जो देवाला गहीवर फोडतो. पण कन्सिस्टन्सी, सातत्य महत्वाचं आहे. ते रोज म्हणावं आणि आग्रहपूर्वक म्हणावं. ते तो म्हणतोय. देवा, भागे नरक सुन साधु मेरी. नरकाचे दरवाजे मी येतो म्हणल्यावर फटाफट बंद करतात का? ही घाण ठेवायची कुठं? नरक घाण होईल माझ्यामुळं. काय काय प्रपत्ती असेल, किती स्वतःला कमी समजावं. सूरदास आहेत हे बोलणारे. वा, भागे नरक सुन साध मेरी पीठ दिजो जमराजा. यम सुद्धा मला बघितल्यावर रेड्या सकट गोल वळतून पळून जातो. ती घांट याला मारलं तर मला पाप लागेल. पीठ दियो जमराजा. सूरपतित को ठोर नाही है. ठोर म्हणजे आधार. इतका मी पतित आहे देवा की मला आधारच नाहीये रे. सूरपतित को सूरपतित को ठोर ठोर नहीं है. तुम हो गरीब नवाजा. तुम हो गरीब नवाजा. प्रभु मैं सब पतितन का राजा. प्रभु मैं सब पतितन का राजा. प्रभु मैं सब पतितन का, सब पतितन का, सब पतितन का राजा. आणि 7 दिवस पूर्ण झाल्यावरती काठी मधनं उभी तुटली आणि विष्णुरूप धारण केलेला तो धुंदुकारी समोर येऊन उभा राहिला. सरूपता नावाची मुक्ती. 4 मुक्ती आहेत. सलोकता म्हणजे त्या लोकात राहावं. समीपता म्हणजे नियरेस्ट त्याला फ्लॅट मिळतो. सरूपता म्हणजे त्याच्यासारखा देह मिळतो. आणि आता सायुज्यता म्हणजे तेच आपण होतो. आणि आता सरूपता मुक्ती दिली. आता परत त्याचा त्याने उद्धार, पुढं प्रगती त्यांची. त्या देहातही साधना करता येते किंवा देह बदलला, माणूस झाला तरी साधना करता येते. 2 वेगळ्या गोष्टी आहेत. इतका आनंद झाला सगळ्यांना. नारदांना आनंद झाला आणि नारद बद्रीनाथ बद्री केदारला भागवत सांगायला बसले. कारण त्यांना माहिती आहे, त्यांनी सांगितल्याप्रमाणेच वेदव्यासाने लिहिलंय.
आणि नारद भागवत सांगतायत म्हणल्यावर कोण कोण आलं ऐका, कोण कोण आलं. भृगुर् वसिष्ठश्च वनश्च गौतमो मेधातिथी देवल देवरातौ रामस्तथा गाधिसुतश्च शाकलो मृकंड पुत्रा अत्रिज पिप्पलादाः. कोण कोण आला ऐकायला नारद भागवत सांगतात म्हणल्यावर. गंगाद्या सरितास्तत्र, ज्या गंगेमध्ये आपण आंघोळ केली की पाप जातं असं आपण म्हणतो, ती गंगा भागवताला येऊन बसली असं वर्णन केलंय. आणि फक्त गंगा नाही, गंगा यमुना, तत्रैव गंगा यमुनाच वेणी गोदावरी सिंधू सरस्वतीच. पुढे सांगतात तत्रैव तीर्थानि वसंती तत्र यत्राच्युतोदार कथा प्रसंगः. कोण कोण आलं ऐका. भृगु आले दैत्यगुरु, वसिष्ठ आले, च्यवन आले, गौतम आले, मेधातिथी आले, देवल आले, देवरात आले, राम नावाचे ऋषी होते ते आले, गाधीसुत म्हणजे विश्वामित्र आले, शाकल नावाचे ऋषी आले, मृकुंड पुत्र म्हणजे मार्कंडेय आले आणि भगवान श्री दत्तात्रेय कथेला येऊन बसले असा उल्लेख भागवतात स्वतः वेदव्यासाने केलाय. भगवान दत्तात्रेयांना भागवत आवडत असेल तर दत्तभक्तांना आवडेल की नाही. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. यानंतर पुढचा अध्याय येतो ते म्हणजे भागवत कुणी करावं, कधी करावं, केव्हा करावं, कसं करावं, कसं ऐकावं, केव्हा ऐकावं. त्यांनी सांगितले कथे करता शांत ठिकाण असावं. स्वतःच्या घरी करणं सगळ्यात उत्तम. घरात माणसं कमी येत असतील मग अशा ठिकाणी करा. ते सांगतात, त्यांनी यादी दिली आहे कशा कशा. तीर्थक्षेत्र असेल तर उत्तम. मला असंच वाटायला लागलंय की या भागातलं नवीन तीर्थक्षेत्र जे डेव्हलप होते तसं जुनंच आहे, पण लोकांना आता नवीन नवीन कळायला लागलंय. भगवान दत्तात्रेय इथे आहेत आणि अत्यंत जागृत आहेत. कोंडगावला या ठिकाणी दत्तप्रभू आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारे भगवान दत्तात्रेय आहेत. आणि ही इच्छा तर पूर्ण झाली. गेल्या वर्षी गुरुचरित्र कथा आपल्या सगळ्यांना ऐकायला मिळाली, मला सांगायला मिळाली. ही माझी इच्छा पूर्ण झाली. केव्हा तरी म्हणलो तुम्हाला देवासमोर कथा करायची आहे, तुम्ही काही कीर्तनाला बोलवत नाही. दत्तप्रभू म्हणलं कीर्तन कशाला, तुला स्पेशल बोलवतो. हां. आणि यावर्षी प्रभूंना इच्छा झाली भागवत ऐकावं. बरं, एक लक्षात घ्याल, मी जरी काही व्यवहारांनी बोललो ना तरी पक्क लक्षात ठेवा, त्याला इच्छा असेल त्यालाच तो उभा करतो बरं समोर. श्री गोंदवलेकर महाराजांचं वाक्य आहे की म्हणाले, मी गवताच्या वाळलेल्या काडीकडून काम करून घेईन इतकं सामर्थ्य रामाने माझ्यात ठेवलं. गवताच्या वाळलेल्या काडीला मी उभं करीन आणि काम करून घेईन. एखाद्याला उभं करतो त्याला तो सांगायला लावतो, माझी थोडीच ताकद आहे, माझी थोडीच शक्ती आहे. हे मी नम्रतेने बोलत नाही बरं का. नाही असं बोलायचं असतं नाही म्हणले तुम्ही बुवा गडावर सेवा केली समर्थांची आणि म्हणून अहो कसली सेवा आली आहे. मस्त जेवायला खायला चांगलं मिळत होतं. मला लोक म्हणतात बुवा तुम्हाला दृष्टांत कसला दृष्टांत, इतकी मरणाची झोप लागायची हो 3 वाजेपर्यंत वाढल्यावर. हां, स्वप्न पडायचंच नाही कधी. घट्ट झोपर पहाटे उठून पुन्हा कामाला सुरुवात हो. टेन्शन ते असायचं, सगळं आवरते ना वेळेत. काही नाही, त्याला वाटलं म्हणून त्यांनी उभं केलं. लक्षात घ्याल, माझ्या ठिकाणी दुसऱ्याला उभा करतो. आपण सेवा बिवा केली असलं डोक्यातनं काढूनच टाकायचं. माझ्याकडून त्यांनी ठरवलं म्हणून. मी त्याला उदाहरण नेहमी देतो की रेड्याने काय साधनं केली होती म्हणून ज्ञानोबाने रेड्याला बोलावून घेतलं. रेड्याने पूर्वी उपासना केली होती. रेडा वेद म्हणायला रेडी होता. हां, आणि मग ज्ञानोबाने त्याला असं आहे काय. अहो ज्ञानोबांना वाटलं याच्या मुखात वेद यावेत हो. म्हटलं की नाही सांग.
आमचे श्री चैतन्य महाराज नेहमी सांगतात की आम्ही प्रवचनकार कीर्तनकार मंडळी हा दृष्टांत सांगताना रेडा रेडा असं बऱ्याचदा म्हणतो, पण आळेफाट्यावर रेड्याची समाधी आहे बरं. तिथे कीर्तनाला जर आम्ही कधी गेलो तर तिथे रेडा महाराज की जय म्हणून जय जयकार करावा लागतो. असं एकेरी रेडा असं म्हणता येत नाही आम्हाला तिथे. गमतीनं महाराज सांगतात आमचे, ते म्हणले रेड्याला महाराज बनवणारे ज्ञानोबा असतात म्हणाले. एखादा महाराज रेड्यासारखा असतो. हे गंमत म्हणून बोलत नाही आम्ही. काय केलं रेड्यानी? दत्तप्रभूंनी विचार केला या पोराला इथं बसवूया. दत्तप्रभूंनी विचार केला या 4 मुलांना इथे बसवूया, आपल्याला आयोजक करूया आणि इथे भागवताचा उद्गार होऊया. या सगळ्या जीवांकरता येणाऱ्या, माझ्या सकट सगळ्यांचा उद्धार. वक्त्याचा काही उद्धार झालेला असतो समजू नका, त्याचाही उद्धार व्हायचा आहे. तो सांगून आणि आपण ऐकून स्वतःच्या उद्धाराची व्यवस्था चाचपतोय आपण. लक्षात घ्याल सगळेच जण, चाच पडतोय नाही. त्याच्या साक्षीनं कथा चालली. त्याला प्रार्थना करायची, प्रभू मै सबपती तनका राजा, माझं कल्याण कर देवा प्रभू. आणि माझं असं प्रत्येकाने म्हणायचंय मनातल्या मनात. काहीतरी कृपा त्याची झाल्याशिवाय राहणार नाहीये, हे पक्क करूया. त्यानंतर वक्त्याकरता काय नियम आहेत हे सांगितलं. इथे एक महत्वाची गोष्ट सांगितली वेदव्यासाने. हे पद्मपुराणामध्ये आलंय बरं भागवताचं महात्म्य. ते म्हणाले असा विचार करू नका की तुम्ही भागवताला आयोजन केलं आणि भागवताला जाऊन बसलात, असं नाही आहे. भगवंताला असं वाटलं तुम्ही तिथे जाऊन बसावं म्हणून तुम्ही जाऊन बसलाय. पण डोंगरे महाराज सांगायचे, तमन्ना लाख करते हैं मगर वो टूट जाते हैं. तमन्ना लाख करते हैं मगर वो टूट जाते हैं. वही दरबार जाते हैं जिनको भगवान खुद बुलाते हैं. असा दोहाच म्हणायचे ते. दत्तप्रभूंनी आपल्या प्रत्येकाला मेसेज केला, बुवा तुम्ही चला सुशीलच्या गाडीतून, कारण आयुष्य तुम्ही त्याच्याकरता अर्पण केलंय ना. चला, तुमचा अधिकार पहिला आहे. प्रत्येकाला मेसेज केला की तुम्ही चला, ऐका, बसा, वेळ काढा, एवढे 4-5 तास. प्रपंच रोजचा आहे असं प्रत्येकाला असा विचार करावा. आणि दत्तप्रभूंचं बोलावणं ठुकरावू नका. काय हिंदी थोडं मिक्स करतो अगदी. आणि आता प्रत्यक्षामध्ये भागवताला आरंभ होतोय. वक्त्याकरता नियम दिलेत. उपलब्ध विषयांबद्दल सुद्धा त्याला चित्तामध्ये वैराग्य असावं. काय समोसे करू का काय करू, जे असेल ते, यातलं काही मला पाहिजे खाण्यापिण्यातलं, असं जर त्याला वाटलं ना तर तो कथेत रमणार नाहीये. असेल तर ठीक आहे. वक्त्याकरता नियम आहेत, श्रोत्यांकरता नियम आहेत. श्रोत्यांकरता काय नियम आहेत? सगळ्यांकरताच आहेत बरं. काय या 7 दिवसात कुणाशी भांडायचं नाही जागेवरून, कशावरूनच. कुणाची निंदा करायची नाही. निंदा जर केली ना तर ज्याची निंदा करतो ना त्याच्या खात्यावर सगळं भागवताचं पुण्य जातं. तो निवांत तिकडे टीव्ही बघतोय ना, आपण इकडे त्याची निंदा करतोय. फुकट त्याला हो, कशाला द्यायचं, अजिबात देणार नाही म्हणून. निंदेचं वाक्य नाही, मी नाही देणार त्याला पुण्य, असंच करायचं. ओम नमो भगवते वासुदेवायचा भरपूर जप करावा त्यांनी लिहिलंय. जितका जप कराल वक्ता श्रोता, ब्राह्मण बसवायचाच आहे त्या नमो भगवते वासुदेवाच्या जपाला, पण त्याहीपेक्षा आपण घरी करायचं आहे. 3 माळा करा. नमो भगवते, ओम म्हणायची गरज नाही बरं सगळ्यांनी. नमो भगवते वासुदेवा एवढाच जप आहे. ओम लावला तर हरकत काही नाही, पण सगळ्यांनी लावू नका. नमो भगवते वासुदेवाय, नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भरपूर जप करावा. 3 माळा, 12 माळा, 12 मंत्र आहे ना तो, म्हणून 12च्या पटीमध्ये 3, 12, 24 असे जप करावा. या 7 दिवसात कांदा लसूण खाऊ नये, जरी चातुर्मास्य संपलं असलं तरी. बरंच त्याने नियम दिलेत. एकदाच जेवावं. उपास झेपत नसेल तर 2 वेळा थोडं थोडं जेवावं. बरं, 2 घास का कमी खा सांगितलं त्यांनी माहितीये का? कथेला फिट राहायला पाहिजे ना. तेवढेच शब्द नाही घ्यायचे. 2 घास कमी. एका माणसाने 2 घासाचे बाजूला ठेवले आणि भरपूर जेवतो. काय नाही, डॉक्टरने सांगितलं 2 घास कमी खा, ते आधीच काढून ठेवतो म्हणला. असं नव्हे. कारण देहधर्माला जायला लागतं, तेवढं उठायला लागतं. बरं,
कथेला येताना स्नान करून यावं असं त्यांनी दिलं. जितके तुम्ही पवित्रता पाळाल, फ्रेशनेस, थोडक्यात पवित्रता म्हणजे काय, स्वच्छता अधिक मांगल्य एकत्र केलं की पवित्र म्हणतात. बरं, स्वच्छता म्हणजे पावित्र्य नव्हे. नवीन काल बांधलेला संडास आहे, तिथं तुम्हाला आतमध्ये बसून जेव्हा सांगितलं तर बांधा नाही, अजून कोणी गेलं नाही, नाही जेवू का आपण तिथे. स्वच्छता आहे पण पवित्रता नाही आहे तिथे, हे लक्षात घ्याल. काय आधुनिक भाषेत लोक बोलायला लागले ना की कसं तरी इंटरप्रिट करतात, असं नाही आहे. पवित्रता हा शब्द परत वेगळा आहे. पवित्रतेत स्वच्छता अपेक्षितच आहे. थोडी अस्वच्छता असली, देवघर तुमचं आठवडाभर झाडलं नाहीये तरी सुद्धा तिथं तुम्हाला आतमध्ये कोणी 2 लाडू खायला दिले, पूजा नंतर करा, हे 2 लाडू खाऊन घ्या, आज दिवसभर उपास आहे, खाऊन घेऊ की नाही आपण लाडू. अस्वच्छता आहे. आठवडाभर आपण गावाला गेलो होतो, झाडलेलं नाही तरी तिथे पवित्रता आहे. हो, हे थोडं क्लिनिंग इथे करायला लागेल. नाही तर बऱ्याचदा असं वाटतं स्वच्छता म्हणजे पवित्रता नाही. असो, आणि असं छान भागवत ऐकावं. बरं, चला भागवताला आरंभ करूया. एक 5-7 मिनिटात मी थांबणार आहे. बरं, म्हणजे संपण्याची वेळ देतो, म्हणजे मग खात्री वाटते की बाबा ठीक आहे. थोडं नाम गाऊया माझ्याबरोबर, सगळ्यांनी नाम गा अशी प्रार्थना. खणखणीत टाळी वाजवा आणि खणखणीत नाम गा. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. बोला नारायण श्रीमन् हो नारायण नारायण श्रीमन् नारायण 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 नारायण. श्रीमन् नारायण 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 श्रीमन् श्रीमन् नारायण 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 श्रीमन् नारायण नारायण श्रीमन् नारायण नारायण नारायण. श्रीमन् हो नारायण नारायण श्रीमन् नारायण नारायण नारायण. श्रीमन् श्रीमन् नारायण 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 श्रीमन् श्रीमन् नारायण 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 श्रीमन् नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण नारायण. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवान श्री वेदव्यास श्रीमद भागवताला आरंभ करतायत. वेदव्यासाने जे भागवत लिहिलं ते शुकदेवांनी राजा परीक्षितीला सांगितलं. याची पण समरी वेदव्यासाने लिहून काढली परत, हे लक्षात घ्याल. पण हे भागवत शुकदेवांनी सांगितलं, मग ते परत वेदव्यासाने लिहिलं कसं काय म्हणायचं. अहो, त्यांचे शिष्य लिहित असतात, त्यांचे शिष्य. आत्ता कसं मी आपल्याला सांगतोय, भगवान श्री वेदव्यासाने हे भागवत लिहिलं, हे शुकदेवांनी राजाला सांगितलं.
हे सूत महाराज शौनक ऋषींना सांगतायत आणि हे मी तुम्हाला सांगतो. असं कथानंतर कथा होत जातात. पण त्यातला सगळ्यात महत्वाचा श्लोक कुठला असेल? पहिला म्हणजे बीज मंत्र असतो की नाही, कीलक मंत्र असतो, तसा कीलक मंत्र आहे या पूर्ण भागवताचा. तो पहिला आहे, तो दिलाय आपल्याला. आपण रोज पहिल्या प्रस्तावनेत म्हणतो, जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारि मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि. धीमहि धीमहि म्हणजे बुद्धीने मी धारण करतो. काय? परम सत्यम. परम सत्य म्हणजे सर्वश्रेष्ठ सत्य. एक असतं व्यावहारिक सत्य, एक असतं प्रातिभासिक सत्य आणि एक असतं पारमार्थिक सत्य. दोरीवरती सर्पाचा भास, असा सर्पापासून सावध राहिलं पाहिजे, कारण काय होईल सांगता येत नाही. भासलेला जो वाटलेला जो सर्प आहे हे व्यावहारिक सत्य. पण भास म्हणजे तो सर्पच वाटतोय, तो दोरी नाही वाटत आहे. लक्षात घ्याल, तो सर्पच आहे निश्चित आहे. तेव्हा नाही दोरी असेल म्हणून हात समोर गेला आणि खरा साप असला म्हणजे काय करणार हो? म्हणून व्यवहारात व्यवहारासारखं वागायचं असतं. क्रिया द्वैतम सदा कुर्यात. आचार्य म्हणाले, क्रियेमध्ये द्वैत आणि विचारामध्ये अद्वैत. उलट नाही करायचं. रामराय म्हणाले का सीतेला फोन करून, हे बघ बाई, वाटेत समुद्र आहे, राम काय आणि रावण काय, सगळ्यात एकच परब्रह्म आहे, तू तिकडे राहिली काय आणि इकडे काय? नाही, केवढा व्याप केलाय. व्यावहारिक सत्य हे व्यावहारिक सत्य असतं. पण ज्या क्षणाला तो भासमान आहे असं वाटतं, त्या क्षणाला आता खरं काय शोधायचं ते प्रातिभासिक सत्य. आणि प्रत्यक्षात दोरी आहे कळल्यानंतर, अहो ती दोरी गळ्यात घातली तर आता चावणार आहे का नाही? मगाशी साप होता, आता ती दोरी झाली, काही सांगता येत नाही बा. असं आहे का? हे तीन सत्य तीन स्तरावर असतात. लक्षात घ्या. प्रातिभासिक सत्य म्हणजे स्वप्न, लक्षात घ्या. व्यावहारिक सत्य म्हणजे रोजचा व्यवहार. कारण प्रतिभास नावाची जी गोष्ट आहे ना, स्वप्नामध्ये स्वप्न आहे हे स्वप्नाला स्वप्न बघणाऱ्याला कळत नाही. नंतर आपण सांगतो की मला स्वप्न पडलं का, आता आपण सत्यात आलोय म्हणून, असं आपल्याला वाटतं. पण शास्त्राच्या दृष्टीने तेही स्वप्न आहे, हेही स्वप्न आहे. ते 15 मिनिटाचं स्वप्न असतं, हे 80 वर्षाचं स्वप्न आहे. कारण तेच स्वप्न रोज पडत नाही ना. कालचं स्वप्न उद्या पडतं का? एखाद्याला पडेल, नाही असं नाही. एका बाईला स्वप्न पडलं पहाटे 3ला आणि तिनं नवऱ्याला उठवलं. हो म्हणले, मला हिऱ्याचे सगळे दागिने घेतलेत तुम्ही, असं मला स्वप्न पडलं. नवरा म्हणला, हो मग काय करायचं? तुम्ही सांगा काय करू? ते म्हणले, परत झोप आणि तेच स्वप्न बघन, ते हिऱ्याचे दागिने घाल. तेच स्वप्न पडत नाही म्हणून आपण स्वप्नाला स्वप्न म्हणतो. लक्षात घ्या, हे पण स्वप्न आहे शास्त्रीय भाषेमध्ये. मग वास्तवात जे आहे ना, जे आपल्याला माहिती नाहीये, हे बोलतोय, हे सुद्धा आपण याच्यातच बोलतोय, झोपेतच बडबडतोय. पण असं काहीतरी वेदव्यासाना, ज्ञानोबाना, तुकोबाना आहे की त्यांना सत्य ज्ञान आहे, त्यांच्या भरोश्यावर आपण हे बोलतोय. ते जे परमसत्य आहे, जे कधी बदलत नाही, ते प्रतिभास पण नाही, ते व्यवहार पण नाही, ते परमसत्य, ते मी धारण करण्याचा प्रयत्न करतो. सत्यम परं धीमहि. याचा अंदाज करणं अवघड आहे बरं का. अंदाज करण्याकरता मी जादूच्या प्रयोगाचं उदाहरण देतो. जादूचे प्रयोग आहेत ना, आपण पाहिले असतील. एकदम असं मापटं काढतात, मापासारखं असं काहीतरी असं, आणि भरा 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 आत्म बिस्किटचे पुढे काढतात बघा. पाहिले असतील आपण शाळेमध्ये वगैरे प्रयोग. किंवा एक माणूस असा घेतात, त्याला असं असं डोळ्यावरनं हात फिरवतात आणि तो झोपतो. आपल्यातले शो त्याला बोलवतात, इकडे या रे, आणि त्याला झोपवतात बघा टेबलावर. आणि त्याचे 2 तुकडे करतात आणि एक तुकडा इकडे लावतात, एक तुकडा तिकडे. एक थेंबर रक्त सांडत नाही. आपण बघतो, बापरे आता कुठं गेलं माझं पोरग. पुन्हा जोडतात, तो पोरग चालत येतो. आपण पाहिले असतील हे प्रयोग. माझ्या गुरुजींनी परवा उदाहरण दिलं, काय कॉपरफिल्ड ना,
हां, डेव्हिड कॉपरफिल्ड. आपण टाकून बघा नंतर गुगलवर. डेव्हिड कॉपरफिल्ड आत्ता आहे तो 70चा. अहो तो असं सगळं ऑडिटोरियम 1000, 2000, 5000 लोकांनी भरलेलं. सगळ्यांना सांगतो, चला रे, मी तुम्हाला आता घेऊन चाललोय शिकागो विमानतळावर. आणि असं म्युझिक आणि सगळ्यांना वाटतं अरे गेलो आपण त्या तिथे. आलं ते बोईंग विमान येतं मोठंच्या मोठं, आणि ती बाई येते आणि ती सांगते की कुर्सी की पेटी बांध लो असते ना ते. आणि सगळ्यांना खरं वाटतं. बघा तुम्ही, बघू ना, तो टीव्हीवर प्रयोग करतो ते त्या तिथल्या दूरदर्शनवर. आणि मोठे मोठे वैज्ञानिक समोर बसलेले त्याच्यावर प्रयोग केले. तेवढ्या वेळापुरते ते वैज्ञानिक हो. आणि त्यांना विचारलं काय होतं, कळत नाही, म्हणून त्याला त्यांनी नाव दिलं हिप्नॉटिझम. हिप्नॉटाईज करतात. हिप्नॉटाईज आहे की नाही. तसेच आपण भगवंताच्या जगदंबा नावाच्या त्या माया नावाच्या त्या शक्तीने हिप्नॉटाईज झालोय. माणसांची जी आहे ना माया, तिचं नाव आहे बाजीगरी नावाची माया. बाजीगरी नाही तर बुवा बाजी वगैरे म्हणतो ना आपण. राक्षसांची जी आहे ना ती वोडंबरी. त्या हिप्नॉटिझमचं नाव आहे वोडंबरी माया. असं आपल्या शास्त्रात आलेली नावं सांगतोय बरं का. आणि देवांची जी आहे ना ती नुसती माया, अविद्या माया म्हणतात त्याला. आणि त्याचा परिणाम आपण आज जीवदशेला आलोय. आणि ती जीवदशा अशी आहे की ती जीवदशा स्वतःला जीव मानायला भाग पडते आणि अजून खाली उतरवते, स्वतःला देह मानायला भाग पडते. मग आपल्याला वाटतं आपण सोमाजी गोमाजी कापसे राहणार मापसे, असं उगाचच वाटतं. प्रवचनापुरतं एखाद वेळेस क्षणभर कदाचित अरे खरंच की रे, मी ते नाहीये का, मी देह नाहीये का, असं क्षणभर वाटेल. म्हणजे वाटेल त्याला वाटेल, ते स्वभाग्य लागतं. पण ते किती वेळ, तिथं फोडणीचा वास येईपर्यंत. माझ्या पदरचं नाही, समर्थांचा करुणाष्टक आहे की निरूपणी हे सद्वृत्ती होते. निरूपण सुरू असेपर्यंत असं वाटतं रे खरंच आहे. निरूपणी हे सद्वृत्ती होते, पण स्थळ त्याग होता सवेची जाते. काय करू रे क्रिया घडेना, तुझ वीण रामा मज कंठवेना. जय जय. पण जस्ट इमॅजिन, कल्पना करून बघा की आत्ता तात्पुरते 70, 80, 90 वर्षापुरते आपण या देहात आलोय. पण यापूर्वीचे आपले अनेक प्रवास झालेत आणि पुढचे पण अनेक प्रवास होणार आहेत. अशी जी कॉमन म्हणजे माळ या अनेक देहांचे, पण त्यातला जो मधला धागा आहे तो आत्मा आहे, तो मी आहे, असं परमसत्य, त्याचं मी ध्यान करण्याचा प्रयत्न करतोय असं वेदव्यास इथे सांगतात. सत्यम परम धीमहि. शौनक म्हणाले महाराज आम्हाला पहिलं सांगा की वेदव्यासांना भागवत लिहावं असं का वाटलं, एक मुद्दा. दुसरा प्रश्न असा की ते शुकदेवांना अभ्यासावं का वाटलं. तिसरा प्रश्न असा की ते शुकदेवांना राजाला ऐकावं असं का वाटलं. पण त्यांना काय पडलंय हो, संतांना काही गरज नाही तुमच्यासमोर येऊन बसा मी माझा ऐकावं. काही काही लोकांना सवय असते हो हो असं करून ऐकते, आपल्या सगळी कथा ऐकवतात बघ, आणि ते मागची वाक्य सांगतात. आमच्याकडे एक होते बुवा, ते काय झालं मी गेलो अमक्या ठिकाणी दौरा ठरवायला. ते वाटेमध्ये एकदम गाडी आमची पंक्चर झाली. काय हे लोक टायर बदलत नाहीत ना वेळेवरती, एस टी महामंडळवाले. आणि एस टी महामंडळवाल्यांचे सगळे, अरे माझे आजोबा होते तेव्हा ते स्थापन झालं बरं का. माझे आजोबा सुद्धा फार कलेक्टरच्या ओळखीचे. आता कुठं गेलं ते, काही लोकांना सवय असतं मागचं वाक्य आधी सांगायचं, मग त्याच्या मागचं. अशी काय शुकदेवानं घाई आहे का कोणाची, माझं ऐका काही करून, काही गरज नाही त्यांना. शुकदेवानं भागवत का सांगावं असं वाटलं, एक मुद्दा. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा, पृथ्वीचा राजा आहे तो. त्याचा फक्त पुण्यात मुंबईत 1 BHK नव्हता, 1 RK. पृथ्वीचा राजा. इथे वर्णन आहे भागवतात त्यांनी कुठले कुठले प्रदेश जिंकले. इकडून अर्जुनाचा नातेवाईक आहे, म्हणजे सगळे वेपन्स त्याच्याकडे आहेत बरं का, अभिमन्यूचा मुलगा. इकडून कृष्णाचाही नातेवाईक आहे, त्या तिकडचेही सगळे वेपन्स आणि सगळ्या विद्या आहेत. असा राजा परीक्षिती, पूर्ण पृथ्वीचा राजा, म्हणजे किती पराक्रमी असेल, पराक्रम आणि काही श्रीमंती कमी नाही. त्याला भागवत ऐकायला काय वाटलं. हे 2-2.5 वर्ष मुख्यमंत्री झाले, त्यांना कधी वाटतं का ऐकावंसं.
नाही ऐकू असं म्हणजे मला काही टिंगल नाही करायची, लक्षात घ्या. हां. कोणाच्या भावना दुखवणं बिकवणं काही नाही. अहो, या लोकांना कथा कीर्तन ऐकावं. शिवाजी महाराज होते असे की ते कथा कीर्तन ऐकायचे, कारण वर्णनच केलंय बरं. महाराजांना कीर्तन अत्यंत प्रिय होतं. असे समोर बसून ऐकायचे म्हणजे महाराज झाल्यानंतर वेळ मिळाला, एखाद्या राज्यात गेलेत आणि तिथे कथा कीर्तन चालू आहे, तर जाऊन बसायचे मुद्दाम. संभाजी महाराज 10 वर्षाचे होते, आग्र्याला एका कथेला जाऊन बसले होते, कारण औरंगजेबाने तेव्हा त्याला 50,000 सरदार केलं होतं असं वर्णन आहे. आणि आग्र्याला एका ठिकाणी कथा चालू होती आणि तो संस्कृतज्ञ होता, कथाकार. आणि 10 वर्षाच्या संभाजी महाराज, हे बखरीतलं सांगतोय मी, म्हणजे कादंबरीतलं सांगत नाहीये. कादंबरी नंतर लिहिली जाते, ती बऱ्याचदा एंटरटेन करायलाही बरेचसे वाक्य असतात. 10 वर्षाचा संभाजी असा ताट बसला होता सगळ्यात मागे. आणि तो जो सांगणारा होता कथाकार, त्यांनी विचार केला लोकांना कुठलं काय कळते, म्हणून त्यांनी जरा त्यात प्रमाद नावाचा अपराध केला. 4 वक्त्याचे अपराध आहेत: भ्रम, लिप्सा, प्रमाद आणि कर्णा पाटाव. आता त्याच्याबद्दल बोलत नाही, परत मागं गेलं होईल बघ. आणि संभाजी महाराजांनी ओळखलं, अरे हा बरोबर सांगत नाहीये. आणि महाराज पुढे आले, असं वर्णन केलंय. महाराज पुढे आले म्हणजे संभाजी पुढे आला 10 वर्षाचा, ते महाराज नव्हते झालेले. आणि प्रश्न विचारला, तुम्ही हे सांगितलं, हे कुठं आहे? हे सांगितलं नाही, हे कुठं आहे? नम्रतेने विचारलं, म्हणजे उपमर्द करूनच विचारलं पाहिजे असं काही नाही. आणि अरे संस्कृतमध्ये बोलले ते. संभाजी महाराजांना उत्तम संस्कृत येत होतं, श्री शिवाजी महाराजांना उत्तम येत होतं, शहाजी महाराजांना उत्तम येत होतं. हे 300 वर्षापूर्वीचं सांगतोय मी आपल्याला. आज वक्रतुंड महाकाय नीट म्हणत नाहीत, काहीही म्हणतात आणि काही अर्थ नाही त्या, बरं का. दक्षिणे लक्ष्मण यस्य वामे तू जनकात मजा, एकाने अर्थ लिहिला त्याचा. दक्षिणेकडून लक्ष्मण आला आणि तो म्हणला जनकाल तुझी मजा आहे, जनकात मजा म्हणे. अरे आपल्या रक्तात संस्कृत आहे, थोडं तरी ते टिकवा. कदाचित जनगणनेकरता लोक आले तर आपल्या ज्या भाषा येतात त्यात संस्कृत लिहा. बरं, आपण हे करणारा असालच, पण माझं कर्तव्य म्हणून मी बोलतोय. मला सांगायचंय, संभाजी महाराजांनी तिथे वाद घातला आणि त्यांनी चूक मान्य केली. मी ही गोष्ट सांगायला पाहिजे होती, पण लोकांना कळेल की न कळेल वाटलं म्हणून मी अपराध केलाय. प्रमाद म्हणजे अपराध करणं. काय असतील संभाजी महाराज? असे मोजके लोक होऊन गेले की जे कथा कीर्तन प्रवचनाला खूप सन्मान द्यायचे. और रामायण, महाभारत हे सगळे राजकारणाचे ग्रंथ आहेत हो, भक्तीचे ग्रंथ नाही आहेत. भक्ती त्यात आहे, पण प्रधान काय आहे? रामांनी भरताला केलेला उपदेश वाल्मिकी रामायणातला एकदा वाचून बघा. त्यांनी गुप्तहेर किती ठेवावे ते लिहिलंय. एका माणसाला किमान 2 गुप्तहेर सांगितले त्यांनी एका माणसाकरता, आणि त्या गुप्तहेराला माहिती पाहिजे नको की हा गुप्तहेर म्हणून आलाय, त्या दोघांचं नाहीतर एकत्र होतं. करप्शन कधी वाढतं हे राम भरताला सांगतायत. चित्रकूटावर तो परत न्यायला आलाय तेव्हा. व्हेरी प्रॅक्टिकल आहेत ते. हे सगळं काळाच्यामुळं वेळ नसतो, त्यामुळे आम्हाला सांगायला वेळ नसतो. आता मध्यंतरी पुण्याच्या एका विधी लॉ कॉलेजनी रामायण आणि लॉ याच्यावरती व्याख्यानं ठेवली होती माझी, तेव्हा मी हा विषय थोडासा बोलायचा प्रयत्न केला. मला सांगायचं कारण असं की राजाला काय वाटलं भागवत ऐकावं? कोण विचारतंय हे? शौनकादी ऋषी विचारतायत सूत महाराजांना. ते म्हणले वेदव्यासाने भागवत का लिहिलं, कसं लिहिलं, ते शुकदेवांना कसं शिकवलं, शुकदेवांना भागवत सांगावंसं का वाटलं आणि राजाला भागवत ऐकावंसं का वाटलं, या 4ची उत्तर मी तुला देणार आहे. कधी? उद्या संध्याकाळी बरोबर 4 वाजता. श्रोते हो, आपल्याला कंटाळा येऊ नये म्हणून थोडं मी हलकं फुलकं करून सांगायचा प्रयत्न करतो, पण पूर्ण आपली पर्सनॅलिटी डेव्हलप करणारा, अनेक जन्मांचं अदृष्ट स्वच्छ करणारा, अनेक चुकीच्या कन्सेप्ट्स असतील तर त्या फेकून द्यायला लावणारा आणि अत्यंत पवित्र अंत करणारा ग्रंथ भागवत ऐकायला यायला चुकवू नका. बाकी नेहमी आहे हो, झोप असेल, जेवण खाण असेल, प्रपंच रोजचा आहे. मी परदेशात जेव्हा जातो तेव्हा त्यांना सांगतो की प्रपंचातली कामं संपतील आणि मग मी कथा ऐकेन असा विचार करू नका. वर्किंग डेला म्हणले आमच्याकडे येत नाही कोणी. मी पहिल्याच दिवशी बोलतो, अरे यम काय वर्किंग डे बघून येणार आहे का हॉलिडे बघून? नाही, आज रविवार आहे, बहा निवांत आहे, आज जाऊ यायला मारायला, असं होणार आहे का? कधी येणार आहे? मी गमतीनं बोलत नाही आहे की आपण जर काही बिघडलं आपल्या घरातलं तर रजा टाकतो ना.
मुलाला बरं नाही आहे, मुलीला बरं नाही आहे, किंवा कुठं जायचं आहे, काही सत्यनारायण पूजा रजा टाकतो. आत्मकल्याण ज्या ग्रंथाने होणार आहे त्या ग्रंथाकरता आपण प्रपंचातली कामं दूर नको टाकायला. भगवंतही लक्षात ठेवतो. लक्षात घ्याल की माझ्याकरता यांनी ही सगळी कामं दूर टाकली आणि इतक्या लांबून कथा ऐकायला. माझ्याकरता यांनी रजा टाकली, माझ्याकरता यांनी प्रपंच सगळा. अहो, प्रपंचातली माणसं लक्षात ठेवणार नाहीत एक वेळ, पण दत्तप्रभू लक्षात ठेवणार आहेत. मुद्दाम ते करा असं मला म्हणायचं नाहीये, पण आपण मूल्य द्या या गोष्टीला. श्री गोंदवलेकर महाराज सांगत असत, परमार्थ इतका सोपाही समजू नका की तो जाता जाता करावा. प्रारब्धानी होतो त्याला प्रपंच म्हणतात महाराज सांगायचे, आणि प्रयत्नपूर्वक करावा लागतो त्याला परमार्थ म्हणतात. तुम्ही काही नाही केलं ना तरी दाढी वाढते, पण तुम्हाला जप करावा लागतो. तुम्ही काही नाही केलं तरी तुम्ही मोठे होता, पण तुम्हाला अभ्यास करावा लागतो. प्रयत्नपूर्वक करायचा असतो, त्याला अभ्यास म्हणतात, परमार्थ म्हणतात. आणि प्रारब्धाने होतो तो प्रपंच. काही न करता बायकोची भांडण होतं की नाही बोला. अरे बोलायचा मला अधिकारच आहे. मी गडावरच्या लोकांना नेहमी सांगतो, तुम्ही नुसतं म्हणलं अनुदिनी अनुतापे म्हणता, मी प्रामाणिकपणानं म्हणतो, कारण मला अनुभव आहे त्याचा. विनोद सोडून द्या, यातला भाव काय लक्षात घ्या. आमचे पूजनीय आनंदबुवा नेहमी सांगतात, रोज श्लोक म्हणतात शेवटी की संसार धंदा करिता रिकामा. मध्यमात राहिली ना, संसार धंदा करिता रिकामा. संसार करता करता कधी रिकामा होशील आणि रामाचं भजन करशील. संसार धंदा करिता रिकामा होशील केव्हा भजशील रामा. आता तरी तू करी एक कामा, आता तरी तू करी एक कामा. कामात कामा भज राम नामा. श्री दत्त मंदिर देवस्थान कोंडगाव साखरपा यांनी आयोजित केलेल्या या श्रीमद भागवताचा लाभ सगळ्या पंचक्रोशीतल्या लोकांनी उठवा, येऊन बसा, डटके बैठो, मनापासून कथा ऐका. तुम्हाला काही जबाबदारी नाही, फक्त मनापासून ऐकणं एवढी जबाबदारी. काय आदळआपट करायची ती आम्ही चौघं मिळून करू. 5 जण, ते पण माझ्याबरोबर आहेत. फक्त मनापासून ऐका. मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की हे भागवत तुम्हाला काहीतरी दिल्याशिवाय पुढे जाणार नाही. कुणाचं लग्न ठरेल, कुणाचं अमुक होईल, कुणाचं मुलाचं काही कल्याण, काय मला माहिती नाही. कारण तो काय ठरवून आला इथे भागवत सांगायला काय माहिती. आपल्या मुलाकरता, आपल्या नातवंडाकरता आपल्या काही इन्व्हेस्टमेंट्स आहेत की नाही बोला. आपण ठरवले की नाही बाबा मुलाला अमुक द्यायचं, त्याला माहिती नाहीये, लहान आहे बाळ ते, पण त्याच्याकरच्या इन्व्हेस्टमेंट्स केल्यात की नाही आपण सगळ्यांनी. आपल्या नातवंडाकरता, आपल्या पतवंडाकरता, आपल्या पुढच्या पिढ्यांकरता आपण काहीतरी करतो. मग साधा विचार आहे, दत्तप्रभूंनी आपल्या प्रत्येकाकरता काही केलं नसेल काय. व्यवसायातली भरभराट सुद्धा होते. मी बोललो असेल केव्हा तरी, आदरणीय धीरूभाई अंबानी आमच्या गगनगिरी महाराजांकडे गेले. गगनगिरी महाराजांनी गगनगिरी पर्वतावरती इथे तपश्चर्या केली आणि नंतर ते खोपोलीला राहायचे, कर्जत जवळ. त्यांच्याकडे गेले आणि धीरूभाई म्हणाले, धंद्यात जम बसत नाहीये, काय करू. महाराजांशी प्रत्यक्ष भगवंतच बोलायचे ना. तपश्चर्या एवढी होती. गगनगिरी महाराज आत्ताच्या काळातले महान योगी आहेत बरं, आपल्यापैकी अनेकांनी पाहिलंही असेल त्यांना. गगनगिरी महाराज म्हणाले, धीरूभाई दरवर्षी भागवत करत जा. त्या वर्षीपासून त्यांच्या घरात भागवत आज तागायत चालू आहे बरं. आणि व्यवस्थित भागवत करतात. अन्नदान असेल, संहिता वाचन असेल, ओम नमो भगवते वासुदेवायाच्या जपाला मुलं बसवत असतील, आणि उत्तमोत्तम कथा, आणि समोर बसून ऐकतात. आता मुकेश दादा आणि हे सगळे बरं, म्हणजे आमच्या भाईश्रींचंच भागवत, मी काहीतरी बोलत नाहीये, अनेक भागवतकारांकडून. पण दरवर्षी ते कथा करतात आणि एकाग्रतेनं बसतात. सगळा दानधर्म उत्तम करतात. भागवत आपल्याला व्यावहारिक फायदा पण करून देतं. असाही विचार करू नका की लगेच मोक्षाचा भिक्षाचा विचार, कारण भागवत ठरवेल ना तुम्हाला काय द्यायचं. आपल्याला काय पाहिजे हे आपल्याला जेवढं कळतं त्यापेक्षा भगवंताला जास्त कळतं. या अर्थाने आपण येऊन बसा.
मी आपला लोभ वाढवण्याकरता हे बोलत नाही आहे, लक्षात घ्याल. याचं महत्त्व सांगण्याकरता मी बोलतोय. काय माहिती आपल्याला कुठल्या प्रारब्धातलं काय जाळायचं आहे, क्लीन करायचं आहे. आपण येऊन बसा, जेव्हा टाळ्या वाजवता आपण तेव्हा हाताकडून घडलेल्या पातकांचा नाश होतो. आपण पावलांनी भागवताकरता चालता त्यावेळेला पायाकडून घडलेल्या पातकांचा नाश होतो. आपल्या नेत्रातून अश्रुधारा व्हायला लागतात त्यावेळेला आपल्या अंतःकरणाकडून काही पातकं घडली असतील तेव्हा त्याचा नाश होतो. मुखातून नाम येते तेव्हा मुखाने काही पाप घडला असेल त्यांचा नाश होतो. आणि अशी सगळ्या अर्थानं आपलं कल्याण करणारी ही भागवताची कथा आपण ऐकायला या ही प्रार्थना करतो. साधारण 4ला कथा सुरू होईल, 8:30च्या दरम्यान कथा संपेल अंदाजाने. बरं, 8:45 कृष्ण जन्माच्या दिवशी 8:45 होऊ शकतात. आणि 5-10 मिनटं मागं पुढं झोपायचं काय, पुढं आयुष्यभर झोपायचं नाही. पण कमी जास्त वाटलं तर मध्यंतरानंतर एक बॅकलॉग भरून काढा, एक 15 मिनिटाची झपकी घ्या. विनोद घेतला सोडून द्या. सांगण्याचा भाव असा, काही करून मी भागवताला जाईन असं सांगून टाका घरच्यांना, त्यांनाही घेऊन या. म्हणले मग जेवणाचं काय आहेच आहे. ते म्हणले आम्ही तेवढ्या करतच येऊ. तसंही नका करू. भागवत श्रद्धेनं ऐकलं तर तो प्रसाद होतो बरं का, नाही तर ते जेवण होतं. श्रद्धेनं ऐका म्हणजे तो प्रसाद होतो, ते तर आहेच आहे ना. असो, इथेच विरमतो. वृद्ध लोकांनी, वयोवृद्ध ज्ञानवृद्ध लोकांनी मला थोडी क्षमा करावी, तरुणांना पण आकर्षण वाटावं, एवढेच माझा स्वार्थ असला तर आहे. बरं, म्हणजे अत्यंत परिपक्वता आणि अत्यंत बालिशपणा या सगळ्याचं मी मिश्रण करतोय. बालिशपणा आहे एखादा विनोद म्हणजे, पण तरी या पिल्लांना पण आवडावं, हे एवढंच माझं म्हणणं आहे. इथेच विरमतो. सगळ्यांनी माझ्या पाठोपाठ भागवताची फलश्रुती म्हणायची आणि 3 आरत्या म्हणायच्यात आपल्याला. एक आरती गणपतीची आज म्हणायची पहिला दिवस म्हणून, दुसरी महाराजांची त्रिगुणात्मक त्रयमूर्ती आणि तिसरी श्रीमद भागवताची. आपण आरती कोण लावणार आहे त्यांनी आतच आरती करा. आपण इथेच ठीक आहे. सगळ्यांनी माझ्या पाठोपाठ म्हणा. भवे भवे यथा भक्ती पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वन्नो यत प्रभो नाम संकीर्तनं यस्य सर्व पाप प्रणाशनं प्रणामो दुःख शमन तन्नमामि हरिं परम अनायासेन मरणं विना दैन्येन जीवनं देहि मे कृपया कृष्ण त्वयि भक्तिमचञ्चलां त्वयि भक्तिमचञ्चलां त्वयि भक्तिमचञ्चलां. उद्यापासून सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची सर्वांगी सुंदर कंठी झळके माळ. जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मनोकामना पुरती. न खचित फला तुझ गौरी तुमरा चंदनाची ऊती कुंकुम केश हिरे जडित मुकुट झुणझुणती नूपुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती. लंबोदर पीतांबर फणीवर बंधना दासरामाचा वाटवा हे सदा. वंदना जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मनोकामना पूर्ती. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा त्रिगुणी अवतार. नेती नेती शब्द न ये अनुमान सुरवर मुनिवर योगी समाधिने ध्यान. जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळीता हरली भवचिंता. सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त अभाग्यासी कैसी कळेल ही मा. पराही परतली कैचा आहेत
जन्म मरणाचा फिरलासे अंत. जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळीता. दत्त येवोनिया उभा ठाकला, सद्भावे साष्टांगे फळीपात केली. प्रसन्न होवोनी आशीर्वाद दिधला, जन्म मरणाचा तेरा चुकविला. जय देव आरती ओवाळीता. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले. मी तूपणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळीता हरली भवचिंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती. श्री शुक मुनीने परम भक्तीने, नाना परीने गायले जनिता. आरती करू भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी सकळ, सेवुनी झाले जन सुफळ. महापर्वणी आली अवनी, अवजल तरणी ती पतिता. जय हो जय श्री भागवता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरी गुण गावोनी. पुराणा मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदार दाता मोक्ष तत्वता देहाता. भगवंता जय हो जय श्री भागवता. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरी हंसची तेथ. श्लोक सुतमळे संत द्विजकुले, सेवुनी रमले रस पिता. आरती करू तुझ भगवंता. भागवता अपार महिमा ग्रंथाचा, वदवेना कोणासाचा. मेवा कविवर संतांचा, प्राणाची कीर्तनकारांचा. जणू बोधाचा द्वादश कवीचा, रवी अंतरीचा तमरता. भगवंता जय हो जय श्री. ग्रंथ नव्हे हा श्री कृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप
माती चिरये शांती नाथई वदती रामपदी ठेवी माथा जय हो जय श्री भागवता करू तुझ भगवंता हरे राम हरे कृष्ण हरे 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 राम हरे कृष्ण राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की श्री महारुद्र हनुमान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवती श्री जगदम्बा माता की जय भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की श्री सुखदेव जी महाराज की जय सब संतन की जय 2 श्लोक म्हणायचे डोळे मिटून सदा सर्वदा योग तुझा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता रघुनायका उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतासी सदा सत्कर्म योगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे जय जय रघुवीर